चला करूया सुरुवात. या बस चला सुरू करूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तो आज आपण सगळेजण इथे आपला समाजशास्त्र हा जो वैकल्पिक विषय आहे त्याच्या डिस्कशनच्या संदर्भामध्ये भेटत आहोत. आता आपण असं जर बघितलं तर सोशियोलॉजी ऍज अन ऑप्शनल सब्जेक्ट, समाजशास्त्र हा एक वैकल्पिक विषय म्हणून नक्की का निवडावा, कसा निवडावा याच्या संदर्भात आपण ऑलरेडी एक सेशन घेतलेलं आहे मागच्या रविवारी. तुमच्यापैकी काही लोकांनी ते अटेंड केलं असेल, काही लोक नवीन दिसत आहेत त्यांनी कदाचित ते लेक्चर अटेंड केलेलं नसेल, तरी काळजी करू नका. आज आपण त्याच्या संक्षिप्त स्वरूपामध्ये इथं उजळणी घेणार आहोत, रिव्हिजन करूयात आपण त्या लेक्चरची. प्लस तुम्हाला जर लेक्चर डिटेलमध्ये बघायचं असेल तर लेक्चर तुम्हाला द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पण उपलब्ध आहे, ते तुम्ही आरामात बसू शकता आणि मग त्याच्यामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील. पण आज आपण जेव्हा इथे चर्चा करणार आहोत तर सुरुवातीला आपण मागच्या गोष्टींची उजळणी करत असतानाच नवीन गोष्टीकडे पण आपण आता पाहायला सुरुवात करणार आहोत. आणि ती नवीन गोष्ट असणार आहे की सोशियोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट जर मी निवडत असेल तर त्याची सुरुवात मी कशी करावी. नवीन एका प्रवासाची आपण सुरुवात करतोय. सोशियोलॉजी ऑप्शनलची तयारी आता आपण सगळेजण करणार आहोत. तर मग या प्रवासाच्या सुरुवातीला आपण भेटत आहोत. मग काय काय करायचंय, आपल्या प्रवासाची काय काय तयारी करायची आहे, त्याचा एक परिसंवाद, एक आपलं डिस्कशन पण इथे अरेंज करत. म्हणून बघा आजच्या आपल्या लेक्चरचं नाव आपण तेच दिलंय, दिसते का रे? काय नाव दिलंय? प्रवासाच्या सुरुवातीला. आणि त्याचं आणि चित्र पण दाखवलंय बघा. काय दाखवतंय ते चित्र, काय सांगतंय? सांगा की. समोर तुम्ही आणि मागे पण असं म्हणूया की आपण एका प्रवासाला निघालोय. प्रवास सोपा नाही, प्रवास जरा खडतर, पण शेवट जेव्हा आपण पोहोचणार आहे, झेंडा लावला बघा, म्हणजे विजयी झालो आपण, यश आपल्याला प्राप्त झालं, तर तिथं पोहोचल्यानंतर एका उंची गाठल्यानंतर तिथून दिसणारं जे दृश्य असणार आहे पुढच्या तुमच्या आयुष्यातली 30, 35, 40 वर्ष तुम्हाला आयुष्य उपभोगायला मिळणार आहे, ते सुंदर आहे, हे निश्चित आहे. पण तिथे पोहोचण्याचा मात्र जो प्रवास आहे हा सोपा नाही. आता तुमच्या बरेच लोक असा विचार करत असतील, सर तर घाबरायला लागले. नाही, मी वस्तुस्थिती सांगतो बरं की. सोपं आहे म्हणून तुम्हाला इकडे बोलवणार नाही. जी आहे वस्तुस्थिती ती सांगणार की प्रवास अवघड असेल. मग प्रवास जेव्हा अवघड असेल तेव्हा दोन गोष्टी निश्चित कराव्यात. विशेषतः आपण जेव्हा ट्रेकिंगला जातो, तुमच्या काही लोकांनी गड किल्ल्यांची ट्रेकिंग केली असेल, मग त्याची तयारी व्यवस्थित केली पाहिजे. मग ही तयारी करताना आपल्याला मार्गदर्शक, गाईड, मेंटर, टीचर, जे काही तुम्ही त्याला म्हणाल, वेगवेगळ्या टोप्या घालणारा व्यक्ती आहे. वर्गात बसतो तेव्हा तो काय करतो, शिक्षकाची भूमिका घेतो, कारण तो तुम्हाला शिक्षण देणार. नंतर एकदा तुमचं शिक्षण झालं, तुम्हाला सांगितलेले टॉपिक शिकून झाले की मग तुम्हाला तो मार्गदर्शक असतो की रस्ता कसा तुम्ही मार्गस्थ केला पाहिजे. आणि काय सांगणार आहे तो त्याच्यामध्ये विशेषतः की मोस्ट ऑफ द कॉमन मिस्टेक्स स्टुडंट काय करतात ते आपण टाळल्या पाहिजे, जेणेकरून आपल्या त्यात वेळ आणि एनर्जी खर्च होणार. चालायचंय तुम्हालाच, प्रवास तुमचाच आहे. एक मार्गदर्शक म्हणून, एक दिशादर्शक म्हणून माझं काम तिथे असणार आहे, परंतु प्रवास तुमचाच आहे. मी तुमच्या बरोबर काही पावलं नक्की चालेल, परंतु एकदा तिथे शिखरावर पोहोचल्यानंतर यशही तुमचं असेल आणि यशाचा जो काही आनंद तुम्हाला उपभोगायला मिळणार आहे तो पण तुमचा असेल. पण म्हणून या प्रवासाच्या सुरुवातीलाच आपण काही गोष्टी ठरवून घेतो. काय काय अभ्यास करायचा आहे, कसा कसा करायचा आहे, या सगळ्यांची चर्चा आपल्याला तिथे न्यायची. पण त्याच्या अगोदर जसं मी अगदीच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हणालो की आज आपण समाजशास्त्राच्या बाबतीत एखादा ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना नक्की तुम्ही काय विचार केला पाहिजे याचे आपण एक 3-4 महत्वाचे मुद्दे मागच्या लेक्चर्स मध्ये डिस्कस केले होते. त्याचे अगदी क्विकली आपण इथे रिव्हिजन करूया. आणि त्याचे जे क्रायटेरिया आहेत, निकष आहेत, त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे तुमचा त्या सब्जेक्ट बरोबर इंटरेस्ट मॅच झाला पाहिजे. तुम्हाला तो सब्जेक्ट आवडला पाहिजे. ऑप्शनल सब्जेक्ट निवडणं अरे म्हणजे तुमचा लाईफ पार्टनर निवडण्यासारखंच असतं. मग जो व्यक्ती आपल्याला आवडेल त्याच्याबरोबर वेळ आपण जास्त स्पेंड करायला आपल्याला काहीच वाटत नाही. पण एखादा व्यक्ती आपल्याला आवडतच नाही, त्याच्याबरोबर जर आपल्याला 5 मिनिटं जरी कुणी वेळ स्पेंड करायला लावला तर आपल्याला असं वाटतं याला खाऊ का देऊ.
म्हणजेच काय, विषय आणि व्यक्ती ह्याचा आपण एक काय करूया, अभ्यासामध्ये करोलरी घेऊया. मग जो विषय मला आवडतो तो विषय मी जास्त वेळ वाचू शकेल. त्याची 2 पुस्तकं मला एक्स्ट्रा वाचायला सांगितली तरी कंटाळा येणार नाही. त्याचे 4 प्रश्न मला एक्स्ट्रा लिहायला सांगितले, टेस्ट सिरीज द्यायला सांगितली तर मला कंटाळा येणार नाही. म्हणजे विषय हा आवडीचाच असला पाहिजे. मग विषय आवडीचा आहे की नाही हे कसं कळतं? परत एकदा, व्यक्ती आवडतो की नाही कसं कळणार? कारण अनेक व्यक्ती आपल्याला आयुष्यामध्ये भेटतात. सगळेच आवडतात का? नाही. कोणते व्यक्ती आवडतात जे आपल्यासारखे असतात आणि थोडे आपल्यापेक्षा वेगळे पण असतात. मग तुम्ही विचार करा, त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय असली पाहिजे? फॅमिलिअरिटी, थोडंसं साम्य, थोडीशी ज्याला आपण म्हणूया फॅमिलिअरिटी असली पाहिजे. इंटरेस्ट मॅच व्हायला पाहिजे. मग कशी रे फॅमिलिअरिटी म्हणजे? मग कशी व्यक्तीची फॅमिलिअरिटी आपण म्हणू शकतो, मला पण म्युझिक ऐकायला आवडतं, त्याला पण म्युझिक ऐकायला आवडतं. मग कधी लॉंग ड्राईव्हला गेलो तर आपण दोघं पण गाडीमध्ये म्युझिक ऐकू शकतो, बरोबर की नाही? मग ही फॅमिलिअरिटी कधी? मला पण कॉफी आवडते, त्याला पण कॉफी आवडते. मला पण मटण आवडते, ह्याला पण मटण आवडते. मग दोघं जण मिळून मटणाची दुकानं शोधत फिरतात. व एक मटण खाणारा खवय्या आणि एक व्हेजिटेरियन, आता यांची जोडी कशी जोडायची? आहे की नाही? घरामध्ये मटण बनतंय आणि एक जण नाक बाळगून बसलाय. घरामध्ये सुकट बोंबील बनतंय आणि एक घरच सोडून गेले. म्हणजे कुठली गोष्ट चूक किंवा बरोबर नाही, वाईट किंवा चांगली नाहीये, तुमची त्याच्याबरोबर जुळवणूक होती की नाही हे बघायचं. सगळेच सब्जेक्ट चांगले आहेत, सगळ्याच सब्जेक्टला मार्क येतात, सगळ्या सब्जेक्टने आतापर्यंत चांगला परफॉर्मन्स दिलाय. परंतु मला जो सब्जेक्ट आवडतो, मला जो सब्जेक्ट ओळखीचा वाटतो, तो मी जास्त अभ्यास करू शकतो, म्हणून मला त्याच्यामध्ये मार्क मिळण्याची शक्यता वाढत जाते. ही वस्तुस्थिती समजून, आणि त्यामुळे हा मार्केटमध्ये सब्जेक्ट आता सध्या चाललेला आहे, ह्या लॉजिकने जाऊ नका. हो, तो एक फॅक्टर म्हणून आपण बघून घ्या निश्चितच. परंतु मला तो सब्जेक्ट ओळखीचा वाटतो का हे मला त्यातनं पाहायचं. माझंही आपल्याला प्रॅक्टिस करता येईल. मागच्या लेक्चरमध्ये जरा सविस्तर केलं होतं. सिलेबस बघायचा सब्जेक्टचा. सिलेबस बघितला, त्याच्यामधले जर सिलेबस मधले काही धडे, काही मुद्दे, काही कन्सेप्ट, काही टॉपिक्स जर माझ्या ओळखीचे आहेत तर तो सब्जेक्ट माझ्या ओळखीचा आहे. जी ओळखीची गोष्ट आहे त्याच्यामध्ये इंटरेस्ट नक्कीच असणं ही नॅचरल गोष्ट. माझं पण आपल्याला सिलेबस बघायचा. आजचा आपला उद्देश वेगळा आहे, इथून पुढे आपण अभ्यास कसा करणार आहे. पण ही गोष्ट करता करता तो सिलेबस माझ्या ओळखीचा आहे की नाही हे देखील मी तिथे पाहतो. ठीक आहे. मग पहिली गोष्ट झाली इंटरेस्ट, दुसरी गोष्ट झाली फॅमिलिअरिटी, तुम्ही किती एकमेकांच्या ओळखीचे आहात, तुम्ही किती एकमेकांमध्ये इंटरेस्टेड आहात. मग तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे तुम्हाला तो सब्जेक्ट ची रिसोर्सेस अवेलेबल आहेत. मग रिसोर्सेस काय असतात? पुस्तकं असू शकतील, नोट्स असू शकतील, आणि सगळ्यात महत्वाचा रिसोर्स सुरुवातीच्या काळामध्ये ऍटलिस्ट त्या तुम्हाला शिकवणारा व्यक्ती उपलब्ध आहे का? तुम्हाला लेक्चर्स करावे लागतील. ऑप्शनल थोडा डेप्थ मध्ये स्टडी करायचा. जनरल स्टडीच्या नावातच जनरल आहे, सामान्य अध्ययन ना, तर खूप सारे विषय पण डेप्थ थोडी कमी. ऑप्शनलला सब्जेक्ट एकच आहे, डेप्थ जरा जास्त आहे, आणि त्यामुळे सब्जेक्ट समजून घ्यायला काय लागेल आपल्याला? कोणाच तरी मदत लागेल. ऑप्शनल सब्जेक्ट स्वतःचा स्वतः करता येऊ शकतो का? कदाचित येऊ शकतो, पण जेवढा वेळ मला त्याला द्यावा लागेल त्यापेक्षा खूप कमी वेळेत जर मी कोणाकडून तरी त्याचं मार्गदर्शन घेतलं, लेक्चर्स मी त्याची अटेंड केली, तर माझी ती अडचण दूर होऊ शकते. आणि म्हणून नक्कीच तुम्हाला सब्जेक्ट शिकवणारा व्यक्ती आहे की नाही, उपलब्ध आहे की नाही ते बघा. असलेला उपलब्ध व्यक्ती अनुभवी आहे की नाही बघा. म्हणजे त्यांनी स्वतः अभ्यास केलाय का, त्यांनी काही त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे का. तर आपल्या सोशिओलॉजी बद्दल सांगेल, तुमची ही आत्ताची 19वी सोशिओलॉजीची बॅच असेल. त्यापर्यंत मी 18 सोशिओलॉजीच्या बॅचेस शिकवलेल्या आहेत, इंग्लिश प्लस मराठी मिळून. तर आपली ही 19वी सोशिओलॉजीची बॅच असेल. मग त्यानंतर आपल्याला रिसोर्सेस मध्ये मटेरियल, स्टडी मटेरियल अवेलेबल आहे का? तर हो, आहे आपलं स्टडी मटेरियल. आज तुम्हाला दाखवणार आहे कसं कसं ते स्टडी मटेरियल आहे, कसा कसा त्याचा वापर करायचा आहे. स्टडी मटेरियल आपल्याकडे भरपूर आहे. म्हणजे आपण जर ठरवलं तर आयुष्यभर सोशिओलॉजी वाचलं तरी संपणार नाही, एवढं स्टडी मटेरियल अवेलेबल आहे. पण आपल्याला तेवढं वाचायची गरज नाही. हा प्रॅक्टिकल अप्रोच पण महत्वाचा आहे. मग आज तुम्हाला 3 टप्प्यामध्ये रिसोर्स मटेरियल, अभ्यास साहित्य कोणते ते दाखवणार आहे, आणि त्यातलं कसं, कोणतं, कधी, किती वाचायचं हेही ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यामुळे आपण जी चर्चा करतो की ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, इंटरेस्ट बघा, फॅमिलिअरिटी बघा, रिसोर्सेस अवेलेबल आहे का. रिसोर्सेस मध्ये टीचर, टीचिंग टीचर आणि रिसोर्स मटेरियल मध्ये पुस्तकं, नोट्स ज्याला आपण म्हणतो ते अवेलेबल आहेत का हे बघून घ्या. आणि चौथा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जो सब्जेक्ट निवडणार आहात तो तुमच्या इतर प्रिपरेशन मध्ये कुठे कुठे मदतीला येतो तेही महत्वाचं. प्रॅक्टिकल अप्रोच पाहिजे.
जसं आपण म्हणलं की आपण सगळ्यांनी विद्यार्थी असणं गरजेचं आहेच. विद्यार्थी म्हणजे काय? जो विद्या अर्जन करण्याचा प्रयत्न करतो, ज्ञान विद्या अर्जन करण्याचा प्रयत्न करतो, तो विद्यार्थी. पण त्याचबरोबर आपण सगळ्यांनी काय असलं पाहिजे? परीक्षार्थी पण असलं पाहिजे. परीक्षार्थी कोण आहे? जो परीक्षा पास होण्यासाठी प्रयत्न करतो. विद्यार्थी असल्याशिवाय परीक्षार्थी आपण असूच शकत नाही. पण फक्त विद्यार्थी असलो तर कदाचित आपला परीक्षेचा जो एम आहे किंवा परीक्षेचं जे ओरिएंटेशन आपल्या प्रिपरेशन मध्ये पाहिजे ते आपण मिस करू शकतो. कुठे कुठे आपण खूपच जास्त एखाद्या विषयाचा अभ्यास करू शकतो किंवा कुठे कुठे आपण एखाद्या विषयाकडे खूप कमी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून बघू शकतो. तर ही चूक नाही करायची. बॅलन्स करता आलं पाहिजे. परीक्षेची किती डिमांड आहे तेवढं मला त्या विषयाला, त्या सब्जेक्टला, त्या टॉपिकला वेटेज द्यायला आला पाहिजे. आणि हे पहिल्या दिवसापासून करायचं. सोशलॉजी मध्ये तर मी तुम्हाला प्रत्येक धड्याला धड्यावाईज सांगणार आहे. या धड्यावर ऍव्हरेज एवढ्या मार्काचे प्रश्न मागच्या वर्षांमध्ये आलेले. आपला फोकस कसा असला पाहिजे? फोकस हा मार्कांशी प्रपोर्शनेट असला पाहिजे. तर आपण जी चौथी गोष्ट इथे डिस्कस करतोय तो सोशलॉजी आणि जनरल स्टडीज एकमेकांना कशी मदत करतात. तर सोशलॉजी जर तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट असेल तर जीएस मधलं इंडियन सोसायटी हा जो पार्ट आहे, जीएस पेपर 1 मधला, काही लोकांनी जीएस मध्ये इंडियन सोसायटीचे लेक्चर्स माझ्याबरोबर ऑलरेडी करून झालेले आहेत. काही लोकांचे बेसिक इंट्रोडक्शनचे लेक्चर्स या महिन्यांमध्ये झालेले. पण त्याला 80 मार्काचं वेटेज आहे हे आपण त्याच्यामध्ये डिटेल चर्चेमध्ये मांडलेलं आहे. 250 पैकी 80 मार्काचं वेटेज जीएस पेपर 1 मधलं जे इंडियन सोसायटी पार्टला दिलेले. सोशलॉजी ऑप्शनल सब्जेक्ट घेतला की त्याची चिंताच करायची गरज नाही. कारण भारतीय समाजाचा अभ्यास शास्त्रीय पद्धतीने करतो तो विषय म्हणजे समाजशास्त्र. समाजशास्त्राची व्याख्याच आहे ना ती. समाजाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारा विषय म्हणजे समाजशास्त्र. मग सोशोलॉजीच्या पेपर 1 आणि पेपर 2 मधला जो पेपर 2 आहे त्याचं नावच आहे इंडियन सोशोलॉजी, म्हणजे भारतीय समाजशास्त्र, भारतीय समाजाच्या शास्त्रीय पद्धतीने अभ्यास. त्यातलाच काही भाग आपल्याला जीएस पेपर 1 मध्ये दिलाय. 80 मार्काचं आपलं काम झालं समजा. मग पेपर 2 मध्ये सोशल जस्टिसचा पार्ट त्याचंही काम झालं. पेपर 3 मध्ये काही टॉपिक आहेत, पॉवर्टी एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याचंही काम झालं. तर सगळ्यात महत्वाचं जे आपलं काम फायदा होणार आहे तो फायदा आपला होणार आहे निबंधावर. निबंध 250 मार्काचा पेपर आहे. 2 निबंध लिहायचे असतात. 125 मार्काचा सेक्शन ए मधला, 125 मार्काचा सेक्शन बी मधला. तुम्ही गेल्या 5 ते 10 वर्षांचे युपीएससीचे पेपर काढून बघा आणि मागच्या वर्षीचा एमपीएससीचा पण पेपर काढून बघितला तर तुम्हाला दिसेल दरवर्षी कमीत कमी एक, मी कमीत कमी म्हणतो म्हणजे कधी कधी जास्त पण असू शकतो, दरवर्षी कमीत कमी एक एसे टॉपिक हा सोशल इश्यूज वर आधारित येतो. मग मला तुम्ही सांगा, सामाजिक मुद्द्याच्या आधारावर जर निबंधाचा टॉपिक आलेला आहे तर सोशलॉजीचा आपण विद्यार्थी म्हणून, अभ्यासक म्हणून आपल्याला तो टॉपिक इतरांपेक्षा जास्त चांगला लिहिण्याची शक्यता निर्माण होते का रे? निश्चितच. मग 125 मार्काचा एसे टॉपिक पण मला काय देऊ शकतं? सोशलॉजी मदत करू शकतं. मग तुम्ही जर सगळ्यांची गोळाबेरीज मांडली तर जीएस पेपर 1 मध्ये तर डायरेक्ट 80 मार्काचा आपल्याला डायरेक्ट फायदा आहे. 125 मार्काचा एकच निबंध धरलाय मी, कधी कधी तर 2 निबंध सोशल इश्यूजवर आलेले आहेत. पण आपण ऍव्हरेज एक पकडूया. 125 मार्क इकडे, इकडे 80 मार्क म्हणजे जवळजवळ 205 मार्क जीएस पेपर 2 मध्ये काही, जीएस पेपर 3 मध्ये काही. आणि इथिक्स मध्ये आपल्याला सोसायटीचं अंडरस्टँडिंग असलं की इथिक्सचं अंडरस्टँडिंग वाढतं. आपल्याला 200 पेक्षा अधिक मार्कांचा ऍव्हरेज आउट केलं तर 200 ते 300 मार्कांचा फायदा जीएस मध्ये हा सोशलॉजी सब्जेक्ट देतो. मग आपण काय चर्चा मांडतोय? कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट निवडताना तुम्ही या 3 ते 4 मुद्द्यांवर नक्की लक्ष द्या. पहिला इंटरेस्ट, दुसरा तुम्हाला त्या सब्जेक्ट फॅमिलियर आहे का, ओळखीचं वाटतं. तिसरा तुम्हाला त्याच्या संदर्भातले रिसोर्सेस उपलब्ध आहेत का, कोणकोणते रिसोर्सेस, शिक्षक आहेत का, त्याचे रिलेटेड नोट्स आहेत का, त्याचे रिलेटेड पुस्तकं आहेत का. आणि भविष्यातलं, आता तुम्ही फार विचार करणार नाही पण जेव्हा तुम्हाला खरोखर तुम्ही मेन्स एक्झामिनेशनच्या वेळेस पोहोचता तेव्हा तुम्हाला त्या सब्जेक्ट मध्ये टेस्ट सिरीज चेक करणारे, फीडबॅक देणाऱ्या व्यक्ती अवेलेबल आहेत का, हा खूप महत्वाचा क्रायटेरिया. त्याच्यामुळे स्कोर कसा वाढणार तर हे अवेलेबल आहे काही 3 रिसोर्सेस तुम्ही लक्षात घ्या. आणि चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे जीएस बरोबर त्याचा कॉन्ग्रुअन्स किती मला तो मदत करतो, हाही मुद्दा बघा. तर हे 4 मुद्दे लक्षात घ्या. या 4 मुद्द्याच्या आधारे तुम्ही कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट तुमच्या डोक्यामध्ये जो असेल, बहुतांश विद्यार्थ्यांचा असं होतं की 2 एक सब्जेक्ट माझ्या डोक्यामध्ये असतात
या दोन पैकी एक मला निवडायचा असतो. मी या 4 क्रायटेरियांवर त्याला तुम्ही लावा आणि त्यानुसार बघा. आणि लास्ट आणि 5वा क्रायटेरिया, आजकाल मार्केट में क्या चल रहा है, हा जो लोकांचा प्रश्न नेहमी असतो. तर त्याचं जर कॅल्क्युलेशन मांडलं, मी ज्या मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला अगदी डिटेल ग्राफ्स वगैरे दाखवले की युपीएससीचा रिपोर्ट तिथे कोट केलेला आहे. त्याच्यानुसार आपण जनरली बघितले की गेले 5 ते 10 वर्ष सोशोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट टॉप 2 प्रेफरन्स सब्जेक्ट मध्ये आपल्याला दिसतो. जनरली पॉलिटिकल सायन्स हा सगळ्यात जास्त लोकप्रिय सब्जेक्ट आहे आणि त्याच्या खालोखाल तुम्हाला सोशोलॉजी हा लोकप्रिय सब्जेक्ट दिसतो. जिओग्राफी हा एक लोकप्रिय सब्जेक्ट आहे. तर हे 6 सब्जेक्ट जनरली पहिल्या 3 ते 4 मध्ये कायमस्वरूपी राहिलेले. सोशोलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स हे मागचे 10 वर्ष कन्सिस्टंटली टॉप 2 ज्याला आपण म्हणूया चॉईस ऑफ सक्सेसफुल स्टुडंट आहेत त्यांचे राहिलेले आहेत. आता ही झाली स्टॅटिस्टिकल फॅक्च्युअल गोष्ट. आता या 5 मुद्द्यांचा विचार करून तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. ठीक आहे. पण आज तुम्ही सगळेजण इथे बसलेले दिसताय आणि काही लोक आपल्याला ऑनलाईन पण जॉईन झालेली आहेत. मग या सगळ्या विद्यार्थ्यांनी आता सोशोलॉजी या सब्जेक्टकडे एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून बघायला सुरुवात केलेली आहेच. तर मग आपण करूया आपल्या प्रवासाची सुरुवात करायची उद्यापासून. ऍक्च्युअली सुरुवात कधीपासून होणार आहे? उद्यापासून. म्हणजेच काय रे, उद्यापासून सिलेबसला आपण हात घालणार आहोत. टॉपिक बाय टॉपिक, मजल दर मजल करत आपल्याला तो झेंडा गाठायचा आहे, म्हणजे सिलेबस कम्प्लीट करायचा आहे. तर आजच आपली सुरुवात आहे 20 जुलैला. तर आपली बॅच कधी संपवायचं ह्याचंही टार्गेट आजच आपण डिसाईड करायचं. अरे सगळं प्लॅन असलं पाहिजे, बरोबर आहे का? मग आपण डिसेंबर एंड पर्यंत आपली बॅच कव्हर करण्याचा एक काय करूया, प्लॅन बनवूया. अग्रेसिव्ह आहे, थोडस अँबिशियस टार्गेट आहे. आपण जनरली दरवर्षी हे टार्गेट ठेवतो, परंतु आपल्याला मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये हे ऑब्झर्व झालेलं आहे की आपली फर्स्ट वीक ऑफ जानेवारी दरवर्षी बॅच संपते. तर आपण यावर्षी टार्गेट ठेवूया डिसेंबर एंड पर्यंत बॅच संपवायची आणि आपण तो प्रयत्न करूया. मागच्या 5 वर्षांमध्ये जे टार्गेट आपण प्लॅन करत आलेलो आहे ते जवळजवळ आपण कम्प्लीट केले. यावर्षी आपण तसंच टार्गेट करूया, कारण 2027च्या उद्देशाने जे लोक तयारी करतायत त्यांना जानेवारीपासून प्रिलिमचा अभ्यास सुरू करायचा असतो आणि म्हणून आपण तसा विचार करतो. मग विचारूया कोण कोण 2027च्या प्रिलिम्स म्हणजे 27च्या अटेम्प्टसाठी तयारी करतायत. बरेचसे लोक आहेत. आणि 2028 साठी कोण कोण विचार करतायत? काही प्रमाणात. आता इथे जे लोक आपल्याला ऑनलाईन जॉईन झालेले त्या लोकांनी या डिस्कशन मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करू शकता, बरोबर की नाही? आहे नाव लोक प्रवीण, रेडमी नाव आहे कोणाचं, रेडमी मोबाईलचं नाव असेल, आपलं नाव तेवढं एडिट करा. शीतल एस नाव दिले, एस म्हणजे अमेरिकन डॉलर असं वाटतंय ते. शुभांगी आहे, सोफिया आहेत, विजय आहेत, योगेश, आपले अनेक स्टुडंट इथे जॉईन झालेले आहेत. त्यांनी डिस्कशनसाठी चॅट बॉक्सचा वापर करायचा आहे. येस बघा, प्रवीणने वापर केलेला आहे. हा रिप्लाय देतात. चॅट बॉक्सचा वापर करायचा आणि चॅट बॉक्सचा वापर करत असताना तुम्ही इथे जे आपल्यासाठी 2 दिसतात बघा तुम्हाला, एक शिवाजी काळे आयपॅड नाव लिहिलेलं दिसेल, त्याच्यावर नका पाठवू. तो मी लिहिण्यासाठी वापरत होतो, तिथे मला मेसेज तुमचा पाहता येणार नाही. नुसतं शिवाजी काळे नावाने जे आहे ते माझ्या समोर जी मशीन आहे, लॅपटॉप आहे, त्याच्यामध्ये ते अकाउंट आहे. तिथे मला चॅट बॉक्स तुमच्या सगळ्यांचा ओपन दिसतो. तर तो चॅट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की वापरायचा आहे. आणि आपण जे जे डिस्कशन करत आहोत, जिथे जिथे मी प्रश्न विचारणार आहे, तर वर्गात क्लासरूम मध्ये जे मला बसलेले आहेत ते मला लगेच इथे हात वरती करून रिप्लाय देऊ शकतात, उत्तर देऊ शकतात. तसाच तुम्ही सगळ्यांनी इथे हात वरती करण्याची गरज नाही, कारण दिसणार नाही मला. पण तुम्ही चॅट बॉक्सचा वापर करू शकता. नाही, तिथे पण फीचर आहे ना, हँडराईटिंगचं फीचर आहे, पण त्याचं गरज नाही, कारण इथे तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट चॅट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर किंवा तुमचा प्रश्न लिहून पाठवू शकता. जेणेकरून तुम्ही देखील 2 फायदे आहेत त्याचे. पहिला सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपण एकदम कॉन्शियसली लक्षपूर्वक आपलं लेक्चर ऐकत असतो, जी चालू आहे त्या डिस्कशन मध्ये आपण जर पार्टिसिपेट झालं, आपलं कॉन्सन्ट्रेशन लक्षात राहतं, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आपलं मेंटेन राहतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या क्षणी आपल्याला एखादी गोष्टीचा डाऊट आहे त्या क्षणी तो विसरून घेतला की म्हणजे तो क्लिअर झाला की पुढच्या गोष्टी आपल्याला सोप्या सोप्या होऊ जातात. ठीक आहे, चला. तर मग ऑनलाईन स्टुडंट्स ज्यांना आजपासून आपण नवीन नाव ठेवूया, झूम वासीय. हा झूमचा प्लॅटफॉर्म वापरून ते जॉईन झालेले आहेत आपल्या अकॅडमीच्या ऍपवर. म्हणून झूम ग्रहाचे वासी म्हणजे झूम वासी असं आपण त्यांना आजपासून म्हणूया.
ठीक आहे. तर मग आपण डिस्कशनला आता सुरुवात करूया. चला, प्रवासाच्या आता सुरुवातीला आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत, फार महत्वाची गोष्ट आहे बरं. का महत्वाची गोष्ट आहे? कारण प्रवास आहे आपला जवळजवळ 5 महिन्यांचा, 6 महिने, ठीक आहे. ते आपल्याला लागणार आहे 5 महिने म्हणूया आपण. या 5 महिन्यांची तयारी आज आपल्याला करायला सुरुवात करायची. मग काय काय करायचंय बरं याच्यामध्ये? तर त्याच्यासाठी अतिशय प्लॅन्ड अशा एक 5 ते 6 स्टेजेस मध्ये आज आपण आपलं डिस्कशन डिवाइड केलेलं आहे. जसं आजचं डिस्कशन तुम्हाला एका पर्टिक्युलर सिक्वेन्स डिवाइड केलेलं दिसतं, तसंच प्रत्येक लेक्चर आपल्या अभ्यासाचं पण प्लॅन्ड डिवाइड असणार आहे की आज एवढा अभ्यास आपल्याला सिलेबस मधला करायचा आहे. त्यातला हा टॉपिक हा टॉपिक हा टॉपिक आजच्या डिस्कशन मध्ये असणार आहे. ह्या टॉपिकच्या संदर्भात एवढे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आलेले आहेत. जास्त आलेले आहेत तर त्याला जास्त वेळ आपण देणार आहे, कमी आलेले आहेत तर तो टॉपिक आपण झटकन पुढे जाणार आहोत. आणि काही टॉपिक जे असणार आहेत ते आपल्याला पुढच्या टॉपिक्स मध्ये कनेक्टेड असणार आहेत, त्याचाही रेफरन्स तुम्हाला जाता जाता देणार आहे. जसं आजचं लेक्चर तुम्हाला स्ट्रक्चर्ड दिसतं, तसंच तुमचं प्रत्येक लेक्चर हे स्ट्रक्चर्ड असणार आहे. तसंच तुमचा पूर्ण सिलेबस स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये कम्प्लीट करण्याचा प्रयत्न असणार आहे. आणि तसाच अभ्यासही तुम्ही स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये करणं गरजेचं आहे. जेवढं स्ट्रक्चर्ड तुमचं प्लॅनिंग आणि स्ट्रक्चर्ड तुमचं इम्प्लिमेंटेशन, तेवढा आपल्या वेळेत आणि क्वालिटीमध्ये अभ्यास पूर्ण होतो. आणि काय, चला मागच्या लेक्चर मध्ये आपण काय काय करणार आहोत. तर अगदी सुरुवातीलाच बेस बनवायचा आहे ना आपल्याला सोशिओलॉजीचा. तर त्याच्यासाठी काही बेसिक रिडिंग मटेरियल तुम्हाला मी सांगेन, जे तुम्ही इन जनरल वाचायला सुरुवात करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला लेक्चरला थांबण्याची गरज नाही. इव्हन आज पण तुम्ही वाचायला सुरुवात करू शकता. पण त्याच्या पुढे जाऊन आपण दुसरी महत्वाची स्टेज बघणार आहे की लेक्चर्स आपण करणार आहोत. आणि लेक्चर मध्ये नक्की काय काय करणार आहे, ह्या मुद्द्यावर आपल्याला थोडा जास्त वेळ चर्चा करायची. तिथे 2 मुद्दे नक्की सांगणार आहे की कशा प्रकारे आपल्याला सिम्बायोटिक स्टडी करायचा, त्याची कन्सेप्ट थोड्या वेळा समजून सांगेल. मग लेक्चर केल्यानंतर आपल्याला रीडिंग मटेरियल वाचणं गरजेचं आहे. मग कोणतं कोणतं रीडिंग मटेरियल, त्याच्यात पण 2 आपण डिवाइड केलेले. एक आपण म्हणूया रेडीमेड मटेरियल, जे आपण क्लास नोट्स आहेत, पुस्तक आहेत, ती मी तुम्हाला नाव सांगेल. आणि एकाला आपण म्हणूया रेफरन्स मटेरियल, संदर्भ साहित्य, त्याचेही काही पुस्तकांची नावं सांगेल थोड्या वेळामध्ये. मग हे सगळं केलं, हे सगळं वाचनाचा भाग झाला. नुसतं वाचून गोष्टी लक्षात राहतील का? थोड्या काळासाठी राहतील, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, 2. पण मला परीक्षा द्यायची ती जवळजवळ 1 ते 1.5 वर्षाच्या कालाने द्यायची. जे 27ची तयारी, 28च्या लोकांना तर अजून 1 वर्ष ऍड झालं त्याच्यामध्ये मुख्य परीक्षा द्यायला. मग नक्कीच मी वाचन केल्यावर एवढं माझ्या काळ काही लक्षात राहण्याची शक्यता दिसत नाही. तर मला ते काय करावं लागेल, नोट्स फॉर्मॅटमध्ये लिहून ठेवावं लागेल. नोट्स बनवायचे. मग काही नोट्स तर तुम्हाला मीच बनवून देणार आहे. आता तुमच्यापैकी किती लोकांनी जीएस इंडियन सोसायटी पार्ट माझ्या बरोबर सिलेबस मध्ये कव्हर केलेले आहे? आता त्यांना काही मला सांगायची गरज नाही की आपण कसं ते करतो. तर बहुतांश वेळेस मी बोर्डचा वापर करत असतो, हँड रिटन नोट्स बनवत असतो. त्याची ऍडव्हान्स टेस्ट तुम्हाला सोशिओलॉजी बघायला मिळेल. मग आपण काय करणार आहे, काही पीपीटीज पण असतील आपले, त्या पीपीटीचा आपण आधार घेणार आहे. आणि त्याच्या मुद्द्याला आपण डिस्कस करत करत काही मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला तुमच्या बरोबर अभ्यास करताना बोर्डचा वापर करून हँड रिटन नोट्स लिहिणार आहे. लॉजिकली ते तुम्ही सगळ्यांनी लिहिलं पाहिजे. काही ठिकाणी जिथे जिथे गरज पडेल तिथे मी डिक्टेशन पण देणार, जे मी एखादी नोट तुम्हाला बोलून दाखवेल किंवा सांगेल ते तुम्ही लिहून घेणं अपेक्षित आहे. या पीपीटीज ह्या फक्त आणि फक्त आपल्या विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध असतील, त्या आपण इतर कोणालाही उपलब्ध करून देणार नाही आहोत. कारण तुम्ही जर आपले विद्यार्थी असाल तर तुम्हाला काहीतरी इतरांपेक्षा स्पेशल आणि एक्स्ट्रा मिळालं पाहिजे. अरे आपला माणूस म्हणला की त्याला स्पेशल चहा पाजायचा असतो ना, त्याच प्रकारे बाकीचे लोक आली तर साधा चहा, पण आपला माणूस आला तर त्याला काय करायचं, जरा स्पेशल दुधाचा, अजून गुळाचा, असा काहीतरी प्रेमाचा असा चहा पाजला पाहिजे. मग आपल्याच विद्यार्थ्यांसाठी त्या नोट्स उपलब्ध असतील. ह्या नोट्स पीपीटी प्लस हँडरायटिंग प्लस डिक्टेशन च्या नोट्स तुम्ही वाचायच्या, त्या तुम्हाला आपल्या दैनिक अकॅडमीच्या ऍपवर उपलब्ध असतील. आणि ते वाचून त्याची आपण शॉर्ट नोट्स काढायची प्रक्रिया येत्या काळात पूर्ण करूया. हा झाला आपल्या अभ्यासाचा भाग, त्याला आपण म्हणूया स्टॅटिक पार्ट ऑफ द सिलेबस. हा जनरली चेंज होत नाही, कारण एखादी थिअरी आहे, एखादी कन्सेप्ट आहे, त्यातलं बेसिक जे आहे ते फिक्स आहे. पण त्याला आपल्याला करंट अफेअर्स बरोबर इंटिग्रेट करता आलं पाहिजे. मग जाता जाता जिथे जिथे आपण धडे करणार आहोत तिथे तिथे त्या संदर्भात चालणाऱ्या गोष्टींच्या, चालू घडामोडींचा रेफरन्स देऊन मी तुम्हाला तो अभ्यासामध्ये शिकवेलच. उदाहरणार्थ आपल्याला एक धडा आहे राजकारण आणि समाज, त्याच्यामध्ये आहेत सामाजिक चळवळी, आंदोलन,
सामाजिक चळवळी, क्रांती असे मुद्दे दिले, टॉपिक दिले सिलेबस मध्ये. मग त्याच्यामध्ये आंदोलन म्हणजे निदर्शनी आणि आंदोलन हा जर टॉपिक मी घेतला तर त्या टॉपिक मध्ये अभ्यास करत असताना मी कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये चालणारं जे आंदोलन आहे त्याचा रेफरन्स देईल, जेणेकरून दोन फायदे होतील. एक, मला टॉपिक समजेल, करंट अफेअर्स इंटिग्रेट होईल आणि परीक्षेमध्ये लिहिण्यासाठी मला उदाहरण मिळेल. परीक्षेमध्ये उदाहरणं लिहिणं ही गरजेची बाब असते. मग आपण टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं तयार करणार आहे. शिकत असताना तर फायदा झालाच, परीक्षेत लिहायला पण फायदा झाला. वेगवेगळ्या लेवलची एक्झाम्पल्स आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत. हा सगळा झाला स्टॅटिक प्लस डायनामिक पार्ट ऑफ द सिलेबस च कव्हरेज मी केलं. पण जोपर्यंत लिहित नाही तोपर्यंत मला समजत नाही. परीक्षा लिहिण्याची, बरोबर की नाही? सोशिओलॉजीचा पेपर कसा येणार आहे तुम्हाला? प्रश्नपत्रिका येणार आहे, उत्तर पत्रिकेमध्ये प्रश्न लिहिलेला असणार आहे, खाली मोकळी जागा असणार आहे, त्यात तुम्हाला उत्तर लिहायचं. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे मेन एक्झामिनेशनचा. मग जर मी अभ्यास केला तर मला माहित असेल ना प्रश्नाच्या उत्तरात काय लिहायचं. मग अभ्यास केल्याबरोबरच मला माहिती उत्तरात काय लिहायचं, पण ते कसं लिहायचं याची प्रॅक्टिस केल्याशिवाय मला ते जमणार नाही. साधं सोपं उदाहरण, पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारावीच लागेल. मी कठड्यावर बसून कितीही युट्यूबचे लेक्चर बघितले कसं पोहायचं, तर जमेल का मला पोहायला? नाही. मला टेक्निक समजते, मला हे कळेल की कोणीतरी कितीतरी छान पोहायचं शिकून ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलं, हे मी व्हिडिओज मधनं समजून घेऊ शकतो, मी त्याच्या टेक्निक शिकू शकतो, मी त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकतो. पण मी पाण्यात उडी मारत नाही तोपर्यंत मला पोहता येणार नाही. मग पाण्यात उडी मारायची म्हणजे काय? सोशिओलॉजीच्या पाण्यात उडी मारायची. कशी मारायची? सुरुवातीला लगेच जाऊन समुद्रात उडी मारायची नाही. म्हणजे टेस्ट म्हणजे मेन्सची एक्झाम डायरेक्ट लिहायला जायचं नाही. आधी काय करावं लागेल रे? अरे आपल्या विहिरीत आहे की नाही, आहे की नाही, मोळी बांधून, बिंडा बांधून, टायर बिअर लावून असे काहीतरी करून मोळी आपल्याला उडी मारायला लागेल. मग ते म्हणजे काय? प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर, जुने क्वेश्चन पेपर घ्यायचे, त्यातले क्वेश्चन घ्यायचे आणि सरावासाठी लिहून बघायचे. मग हरकत नाही ना, तेव्हा देऊ दे ना, 4 लोकांनी तुम्हाला सपोर्ट देऊ दे. म्हणजेच काय? बघून लिहिणं, लिहिलेले मला आणून दाखवा, त्याच्यावर आपण चर्चा करूया. ही सगळी सरावासाठी चाललेली गोष्ट आहे. मग एकदा सराव झाला की मग मात्र काय करायला लागेल आपल्याला? पाठीला बांधलेली ट्यूब सोडून आपल्याला पहिल्यांदा उडी मारावीच लागेल. मग उडी मारताना 2 लोक बाजूला बसतील ना तुमच्या, थांबतील, आहे का नाही? मारली उडी नालाच नाही वरती, काय करायचं? हा, मग जे ऑलरेडी सराव पाहून आहेत ते खाली येऊन वरती काढतील, घाबरू नका. मग त्याचा अर्थ काय? टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज म्हणजे परीक्षेसारखीच आहे पण खरी परीक्षा नाही. परीक्षेसारखं 250 मार्काचं पेपर 3 तास आहे, लिहायचा आहे. आपल्या इथं क्लासरूम मध्ये बसून लिहायचा आहे. मग तो लिहायचा, तिथं ज्या ज्या चुका होतील ती सांगायला आम्ही आहोतच की. मग एवढी सगळी तयारी केली की मग मी तयार होतो युपीएससीच्या परीक्षेच्या मेन्सच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये येऊन पेपर लिहायला. मग तेवढी जर तयारी करायची असेल या टप्प्यानं जायला लागेल. डायरेक्ट जाऊन चालेल का? नाही चालणार. टप्प्याटप्प्यानं प्रिपरेशन करावं लागेल. मग आपल्याला जायचंय युपीएससीच्या मेन्स एक्झामिनेशन हॉलमध्ये आणि तिथे जाऊन सोशिओलॉजीचा पेपर लिहायचा आहे आणि 300 पेक्षा जास्त मार्काचं टार्गेट करायचं. पडतात का ऑप्शनल मध्ये 300 पेक्षा जास्त मार्क? हो, सोशिओलॉजी मध्ये अनेक लोकांनी पाडलेले. एकेकाळी तर सोशिओलॉजी मध्ये 323 मार्काचा टॉपर झाले. मग जो 323 मार्काचा टॉपर आला होता त्याला काय 2 डोके होती का? 2 मेंदू होते का? 4 हात होते का? त्याला काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी मिळालेलं का? नाही. पण त्या व्यक्तीने अभ्यास चांगला केला असेल आणि म्हणून त्याला जास्त मार्क मिळाले असेल. मग एखाद्याला मिळू शकतात तर मलाही मिळू शकतात का? हो, ही शक्यता आहे. मी त्या दृष्टीने प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आपल्याच अनेक विद्यार्थ्यांना येत्या वर्षांमध्ये 280, 288च्या आसपास आणि पुढे पण मार्क मिळालेले. मागच्या वर्षी 280 मार्क, हे खूप चांगले मार्क होते. 200 मार्क, 280, 260, 270 ही मार्क पाडणारी मुलं आपल्याला लिस्ट मध्ये, फायनल लिस्ट मध्ये आलेली दिसलेली आहे. आपण 300च गोल ठेवायचं आहे. आता कळालं का की जे झेंडा तो दिसतोय तो झेंडा काय? फक्त सोशिओलॉजी बद्दल जर मी बोललो तर 300 मार्क ही माझी काय असणार आहे? ती गोल असणार आहे, ते ध्येय असणार आहे सोशिओलॉजीसाठी. आणि युपीएससीचा पूर्णपणे जर विचार केला तर फायनल लिस्ट मध्ये माझं नाव यावं, हा म्हणजे माझं ध्येय. तिथं मी गाडून ठेवलेले, मार्क करून ठेवलेले. त्या दृष्टिकोनाने आपण सगळ्यांनी आता मार्गस्थ व्हायचं. मग आपली रूपरेषा ठरली की आज आपल्याला काय अभ्यास करायचा, डिस्कस करायचा.
आता त्याच्या आपण सखोल चर्चेमध्ये जाऊया आणि त्या चर्चेमध्ये आपण एक एक मुद्दा घेऊया आणि त्याचं डिस्कशन पुढे घेऊन जाऊया. तर आज तुमचा फार वेळ घेणार नाही. आज काही तुम्हाला 2 तास फार बसून ठेवणार नाही. आज थोडा कमी वेळ घेईल जेणेकरून आपल्याला उद्याच्या लेक्चरची तुम्हाला तयारी करता येईल. पण एक डिस्कशन म्हणून आपण आता सुरू करूया आपला पहिला मुद्दा आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो तो बेसिक मटेरियल माझ्यासाठी सोशलॉजीसाठी काय काय. म्हणजे मला विषयात सुरुवात करायचा आहे त्याचं बेसिक मटेरियल काय असलं पाहिजे नाही का. आता थोड्या वेळापूर्वीच आपले 2-3 स्टुडंट मला भेटायला आले होते. त्यांचं म्हणणं होतं की सर मी काहीच माहित नाही, मला सब्जेक्टच माहित नाही, मी कधीही वाचलेलं नाही, माझा बेस सुद्धा तयार नाहीये. तर काय करायचं. मग त्या प्रश्नाची 2 उत्तर. त्यातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं उत्तर म्हणजे थोड्या वेळाने लिहिले तरी चालेल, आपण आधी लक्ष देऊ. हा, हे बघा कायम लक्षात ठेवा, हे काय मिळणारच आहे आपल्याला. ही पुस्तकं मी तुम्हाला त्यांनी टेलिग्राम चॅनलवर टाकून करते, ते लिहायला वेळ देईल. पण आपण जी चर्चा करतो ना ती समजून घेणं फार महत्त्वाचं. एकदा समजलं की मग अवघड नाही. हा, आणि समजलं की मग मला सांगा, मी 2 मिनिटाचा ब्रेक देतो. मग तुम्ही नावं लिहून घ्या म्हणजे आपली लिंक तुटता कामा नाही. आणि आपले झूम वासिय जे आहेत हा, त्यांनी लिहा. कधी वेळ सगळ्यांना दिला की त्यांनी पण लिहा. कारण बरेच आपले झूम वासिय काय करतात, अच्छा टेक्नॉलॉजी स्क्रीनशॉट आहे की नाही, स्क्रीनशॉट काढून ठेवतात. चांगले काढून ठेवू शकता, काय हरकत नाही. पण नको का, कारण अजूनही आपली UPSC ची परीक्षा ऑनलाईन झाली नाही ज्याच्यामध्ये ते म्हणतात की काढलेले स्क्रीनशॉट अपलोड करा. असं कधीच होणार नाही जनरली. पण अजूनही आपली पेन पेपर पद्धतीचीच एक्झामिनेशन आहे, लिहायची सवय असली पाहिजे. त्याबद्दल आपण एक सखोल एक लेक्चर घेणार आहोत की कसं तुमचं आपलं रायटिंग स्किल डेव्हलप करायचं आहे. त्याचं एक सखोल लेक्चर नंतर घेऊया. लक्ष देऊया बेसिक मटेरियल. 2 गोष्टी आपण याच्यात करणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे उद्यापासून आपण जेव्हा धडा सुरुवात करणार आहे अभ्यासाचा, तेव्हा तुम्ही हेही वाचलेलं नाहीये, तुम्ही काहीच वाचलेलं नाहीये, तुम्हाला काहीही माहित नाहीये, याच अझम्पशनने मी शिकवायला सुरुवात करणार. परंतु जर एखाद्या व्यक्तीने हे वाचलं तर त्याला फायदाच होणार आहे. पण नसेल वाचलं तर नुकसान होणार नाही. तुम्ही काहीही वाचलेलं नाही याच अझम्पशन मध्ये, ह्याच अझम्पशननं मी पुढे जाणार आहे आणि बेस पासून टप्प्याटप्प्यानं आपण सिलेबसला हात घालणार आहोत आणि कव्हरेज पण त्याचं करणार आहोत. त्यामुळे त्याची काळजी नसावी. पण अभ्यास सुरू केलाच आहे, आता ठरवलंच आहे, प्रवासाला निघालोच आहोत, तर ही 3 पुस्तकं वाचून सोपी आहेत. बरं कोणती आहेत. भारतीय समाजाची ओळख 12वीचं पुस्तक, समाजशास्त्र 11वीचं पुस्तक आणि ते शेजारी जे दिले ना ते आपल्याला युनिक अकॅडमीने पब्लिश केलेलं पुस्तक. काय त्याच्यामध्ये फरक आहे. पहिली 2 पुस्तके ती महाराष्ट्र बोर्डाची, महाराष्ट्र बोर्डाची मराठीतली पुस्तकं आहेत. इंग्लिशमध्ये NCERT पण उपलब्ध आहेत. पण त्या मराठीत उपलब्ध नाहीत ना, म्हणून त्याचं एक सोल्युशन काढलंय. इंग्रजीमध्ये असलेल्या NCERTच्या आधारावर लिहिलेलं प्रकाशित केलेलं दैनिक अकॅडमीचं पुस्तक आहे. ते तुम्हाला तिसरी त्याच्यामधली इमेज दिसत असेल. या पुस्तकांचा तुम्ही बेसिक म्हणून वाचन करू शकता. आता तुम्हाला सोशियोलॉजी ऑप्शन निवडायचा जरी नसेल तरी देखील ही 3 पुस्तकं वाचावीच लागतील, कारण तुम्हाला GS इंडियन सोसायटीमध्ये आपल्याला हा पाठ करायचा आहे. एकदा सोशियोलॉजी ऑप्शन निवडला ही 3 पुस्तकं आपल्या आपोआप बेसिक रिडिंगचा पाठ बनतात आणि आपलं इंडियन सोसायटी पण GS मधलं तयार. ठीक आहे, कळले कोणते 3 पुस्तक. आता तुम्ही लिहून घेऊ शकता. मग आपण पुढचं डिस्कशन कंटिन्यू करू. बेसिक मटेरियल म्हणून हा, हे GS ला तुम्हाला तेवढं उपयोगाचं. आपण जे आय थिंक आपलं 2 दिवसापूर्वी लेक्चर झालं GS च्या बॅचचं आहे की नाही,
त्याच्यामध्ये इंडियन सोसायटी जो पार्ट आहे जीएस पेपर 1 मध्ये त्याच्यासाठी स्टॅटिक मटेरियल म्हणून एवढं काफी आहे, एवढं सफिशियंट आहे. मग आपण त्याच्या न्यूजपेपरचं पण महत्व सांगितलेले, त्या बाकीच्या गोष्टी झाल्या. पण आता सोशिओलॉजीची जेव्हा चर्चा होणार आहे तेव्हा मात्र काही एक्स्ट्रा मटेरियल आपल्याला नक्कीच वाचावं लागेल. जीएस पेक्षा काय डेफ जास्त आहे ऑप्शनलची, तसं आपल्याला स्ट्रॅटेजी पण बदलायला लागेल. अनुराग विचारतात हे लेक्चर ऍपला अपलोड होईल का? हो हो अनुराग होईल, पण म्हणून तुम्ही लाईव्ह लेक्चर सोडून जाऊ नका. लाईव्ह लेक्चरचं महत्वच वेगळं. हा ठीक आहे, शक्य असल्यास नक्की करा. काही अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट असेल तर मात्र नक्की नंतर बघू शकता. पण जर स्वप्न बघितलं युपीएससी करायचं तर त्यापेक्षा दुसरी कुठली गोष्ट महत्वाची असता कामा नाही. ते आता तुम्ही ठरवा, नाही की नाही. मी काय बोलणार नाही, असं बोलून मी सांगत राहणार. चला पुढे जाऊया. हा लिहिलंय, तुम्हाला कळालंय कोणतं बेसिक आहे ते. चला बेसिक मटेरियल बद्दल आपली चर्चा झाली. आता आपण जाऊया आजच्या आपल्या डिस्कशनच्या सगळ्यात महत्वाच्या भागामध्ये, ते म्हणजे लेक्चर्स. जे आपण इथून पुढची 5 महिने आपण टार्गेट करतोय, 5 ते 5.5 महिने आपल्याला लेक्चर्स करायचे. लेक्चर्स मध्ये आपण काय काय करणार आहोत त्याचा अगदी संक्षिप्त आढावा तुम्हाला देतो, ट्रेलर तुम्हाला देतो. लेक्चर्स मध्ये आपण सिलेबसला आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनानं, म्हणजेच जी युपीएससीच्या परीक्षेची डिमांड आहे त्याच्यानुसार आपण थोडंसं वळवून घेणार आहोत. सिलेबस तर आपल्या सगळ्यांकडे असेल, आहे का रे सिलेबस सगळ्यांकडे? हा उद्याच्या लेक्चरला येताना सगळ्यांकडे सिलेबसची प्रिंटआउट असली पाहिजे. नक्की आणाल काय सगळ्यांनी? ज्याला ज्याला प्रिंटआउट आणण्यासाठी आर्थिक साहित्य लागतंय त्यांच्यासाठी आरबीआयचा ऍड्रेस आणि वर्ल्ड बँकचा ऍड्रेस आम्ही ग्रुपवर टाकून देतो, तिकडे ते लोन घेऊ शकता. जर तरीही पैसे कमी पडले तर माझी मदत घेऊ शकता, कारण फारच महाग झाली आहे फोटोकॉपी झेरॉक्स, असं काही लोकांच्या मनात असेल आणि त्यामुळे ते झेरॉक्स काढत नाही, फोटोकॉपी काढत नाही, तर तसं करू नका. मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही ते पीडीएफ मध्ये डाउनलोड करून ठेवू शकता, पण नको, काय असावे आपल्याकडे हार्ड कॉपी असावी. त्याचं कारण तुम्हाला लेक्चर सुरू झाल्यानंतर कळायला लागेल. कारण लेक्चर मध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सिलेबसचा रेफरन्स देणार आहे. आणि असं नाही की आज आपण एक धडा शिकवतोय तेवढाच धड्याचा रेफरन्स आहे, नाही. कारण तो धडा सिलेबस मध्ये 4-5 ठिकाणी कनेक्टेड असतो. मग मी तुम्हाला सांगणार आहे, अच्छा आपण हा धडा करतोय, पण मग या टॉपिक मधल्या, या पॉईंट मधल्या, ह्या सब पॉईंट मध्ये बघा हा मुद्दा लिहिलेला आहे, हा पण आपल्या या टॉपिकशी निगडीत आहे, लक्षात ठेवा. तर सिलेबस आपल्याला रोज लागणारच आहे आणि हळूहळू सिलेबस आपल्याला पाठच करायचा आहे. मग नक्कीच उद्यापासून आपण काय करूया, सगळेजण आपल्याकडे एक सिलेबसची कॉपी ठेवूया. तुमच्याकडे आहे का सिलेबस? पीडीएफ फाईल आहे का? नाहीये. नाही, मग मी काय करतो, टेलिग्राम चॅनलवर आपलं लेक्चर झालं की तुम्हाला ती फाईल तिथे अपलोड करून टाकतो, तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि त्याची फोटोकॉपी मारा. माहिती आहे का टेलिग्राम चॅनल कोणतं आहे? कोणाला नाही माहिती? सगळ्यांना माहिती आहे? नाही माहिती? हा, नाही माहिती त्याची पहिली जबाबदारी विचारून घ्यायची. कारण साहजिकच आहे, सगळं जर आपल्याला माहित असतं तर आपण आलो असतो का इथे? आणि त्यामुळे आपल्याला माहित नाही त्यात काही कमीपणा नाही. आपल्याला माहित नाही हे बघून जर कोणी हसत असेल तर तो त्या व्यक्तीचा कमीपणा आहे, आपला कमीपणा नाही. आणि त्यामुळे वर्गामध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट येत नाही, एखाद्या व्यक्तीने एखादा प्रश्न विचारला, तो कितीही साधा सोपा असू दे, आपल्याला वाटत असेल की किती बेसिक आहे, किती लॉजिकल आहे, तरी देखील आपण त्याची काळजी करायची नाही. आपण शिकण्यासाठी आलो, आपण अभ्यासाच्या रिलेटेड प्रश्न इथे विचारलेच पाहिजे. आणि आपण इतर सगळ्या लोकांनी पण, इन्क्लुडिंग मी, सगळ्यांनी काय करायचं, एक अभ्यासू वृत्तीने त्या व्यक्तीला आपण काय केलं पाहिजे, तो स्कोप दिली पाहिजे, जागा दिली पाहिजे की तू विचार, हरकत नाही. अभ्यासा रिलेटेडचे प्रश्न विचारूया आणि त्याच्यावर कोणाला आपल्याला कुठल्याही प्रकारचं कमेंट देणे, हसणे, ही गोष्ट अतिशय टाळायची आहे. कारण त्याच्यामुळे काय होतं, एखादा विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याच्या असतो त्याला प्रश्न विचारायचे, ते डिस्करेज होतात बिचारे आणि मग ते विचारत नाही. आपल्याला उलट काय करायचंय, सगळ्यांना एकत्र मिळून एकमेकांना एनकरेज करायचं. बाहेर मोठी कॉम्पिटिशन, युपीएससी 10-1 लाख लोक फॉर्म भरतात, 10 लाखाचं सोडा, 5-6 लाख लोक परीक्षा देतात त्यांचं पण सोडा, 1-2 लाख लोक जी आहेत ती खरी एकदम जेन्युअन अभ्यास करणारे असतात. आणि त्यामुळे अगदीच माझ्या वर्गात बसलेला व्यक्ती आणि माझ्या शेजारी बसलेला व्यक्ती माझा कॉम्पिटिटरच आहे असा छोटा दृष्टिकोन ठेवण्यापेक्षा, त्या बाहेर 1-2 लाख लोक जी तयारी करतायत त्यांच्याशी मला कॉम्पिट करायचं असेल तर माझ्या वर्गात बसलेले शिक्षक, माझे 4 मित्रमैत्रिणी यांची मला मदत कशी होईल, हा थोडासा दृष्टिकोन जर ठेवला तर आपल्याला अभ्यासाला
फायदा होऊ शकतो. बघा कसा वाटतं हा अप्रोच आणि त्या दृष्टीने विचार करा. मग आता लेक्चर्स सगळ्यात महत्वाचे आपल्यासाठी, नाही का? मग लेक्चर्स मध्ये आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सिलेबस महत्वाचा, सिलेबस घेऊन यायचा. आणि सिलेबस आपण आणल्यानंतर आपण काय अगदी पहिल्या धड्यापासून सुरुवात करणार नाही आहोत. आपण काय करणार आहे, आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनात. मग आपल्या अभ्यासाचा दृष्टिकोन कशावर ठरेल, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न कसे येतात, कुठल्या धड्याला किती वेटेज, कोणता धडा मल्टिपल टॉपिक्सला कनेक्ट करतो, त्यानुसार आपण आपल्या सिलेबस आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनावर थोडासा वळवून, आणि मग तो वळवला की आपण काय करणार आहोत, आपल्या सिलेबस मधला जो चौथा धडा आहे, तर ज्यांनी ज्यांनी सिलेबस आणलाय, काही लोकांनी आणलेले आहे का, आहे बरोबर, तर ते बघू शकतात. तर जो चौथा धडा आहे, त्या चौथ्या धड्यामध्ये सामाजिक विचार नावाचा जो धडा आहे, त्या धड्याला बरं का, एक दोनच लोकांकडे मी लगेच पाठवतो तुम्हाला टेलिग्रामवर, सगळ्यांनी लगेच तो डाउनलोड करून बघायला सुरुवात करा. हे झाली का रे प्रवासाला सुरुवात, झाली ना सुरुवात? हा, मग माझा वेळ नाही घालवायचा अजिबात, लगेच कामाला सुरुवात करू. बघा, टॅग केलेलं आहे, त्याला क्लिक केलं की वरती एक फाईल येईल, ती फाईल डाउनलोड करा, पीडीएफ असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस दिसेल. तो सिलेबस बघितला की आपल्याला दिसेल पेपर 1 आणि पेपर 2 चा दोन पानात बसतो सिलेबस, एवढ्या छोटासा सिलेबस आहे, पाठच करून टाकायचा टार्गेट ठेवून, कधी करायचं सांगतो. त्यातला चौथा धडा बघा पेपर 1 मधला, सापडला का नाही? हो, काय नाव आहे धड्याचं, समाजशास्त्र मधले विचारवंत विचारले, थिंकर्स सोशोलॉजी मधले, आणि एक 6 नावं दिली आहेत, बरोबर की नाही? तो सगळ्यात महत्वाचा धडा आहे का, कारण मगाशी जी काही संदर्भ साहित्य दाखवली, तो पाया म्हणजे वेगळा अर्थ झाला. सोशोलॉजीचं खरं फाउंडेशन बनवतात हे थिंकर्स. तुम्हाला हे विचारवंत कळाले की तुम्हाला सोशोलॉजी कळालंच समजायचं, कारण यांच्याच विचारांच्या आधारावर, यांच्याच थिअरीच्या आधारावर जवळजवळ सोशोलॉजीतला सर्व पार्ट आपल्याला अभ्यासायला येतो. आता तेच बघा काय लिहिलं त्यांनी तिथे, सोशोलॉजीचे थिंकर्स दिले. आता मी पण दाखवतो स्क्रीनवर तुम्हाला, बघा इथे. तर आपण काय म्हणतोय की पेपर 1 चे विचारवंत आणि पेपर 2 चे विचारवंत हे तुम्हाला एकत्र करा. आणि आपण काय करणार होतो, दोन गोष्टी करणार लेक्चर्स मध्ये. लेक्चर मध्ये अभ्यास करणार म्हणजे काय, आपण सिलेबस आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनानं अभ्यास करायला सुरुवात करणार, आणि तो करत असताना दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण वापरणारे एक पद्धती, त्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक स्टडी. म्हणजेच काय, पेपर 1 आणि पेपर 2 चा एकत्र करून एकात्मिक पद्धतीने इंटिग्रेट करून अभ्यास करायचा. कसं करायचा एक्झाम्पल देऊन सांगतो. आधी फक्त आपण त्याच्यात काय करूया, तुम्हाला स्क्रीनवर दोन बॉक्स दिसतील, एक बॉक्स आहे तो ऑरेंज कलरचा आहे, एक बॉक्स आहे तो ग्रीन कलरचा आहे. ठीक आहे, ऑरेंज कलरचा जो बॉक्स आहे त्याच्यात लिहिले बघा पेपर 1 फंडामेंटल्स ऑफ सोशोलॉजी, खाली लिहिले चौथा टॉपिक सोशोलॉजिकल थिंकर्स. आता तुम्ही म्हणाल सर इंग्रजीत का लिहिले, आपली तर मराठी बॅच आहे. ही एक प्रॅक्टिस म्हणून आपण ठेवणार. सिलेबस तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मराठीत दिला, त्याचबरोबर इंग्लिश वाला पण देऊन ठेवतो, दोन्हीची प्रिंटआउट काढून ठेवा. इंग्लिश शब्द पण आपल्याला माहितीच असले पाहिजे. च लावलाय त्याला, मस्ट टू डू, कंपल्सरी गोष्ट आहे. का, प्रश्नपत्रिकेत येणारा प्रश्न हा कोणत्या भाषेत असणार आहे, इंग्रजी आणि हिंदीत असणार आहे. मग हिंदी आपलं काही तेवढं खास नाही, म्हणजे हिंदी आपण बोलू शकतो, पण अकॅडमिक हिंदी नाही ना आपलं. बरोबर, ज्याला ज्याला असं वाटतं की त्याचं हिंदी छान आहे, त्यांनी मित्राशी 10 मिनिटं चर्चा करायची. मग मित्र जर त्याला म्हणला नाही तू निकल रे बाबा इधर से, तर समजून घ्यायचं की आपलं हिंदी काही चांगलं नाही अकॅडमिक हिंदी आपलं, कारण आपण तेवढं डिटेलमध्ये हिंदी शिकलेलं नाही. आता ज्यांचं हिंदी मीडियम असेल त्यांची गोष्ट वेगळी, उर्दू मीडियम असेल त्यांची गोष्ट वेगळी. पण दुसरी महत्वाची गोष्ट, इंग्रजी यायलाच पाहिजे.
पण मराठी माध्यमाचे जरी विद्यार्थी असलो तरी 2 ठिकाणी इंग्रजी लिहायचंय आपल्याला. एक आहे तो म्हणजे इंग्लिश कंपल्सरी पेपर लँग्वेज मध्ये मेन्स मध्ये तो लिहावाच लागतो. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे प्रिलिम मध्ये सीसॅट मधलं रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, तिथे पण इंग्लिश आणि हिंदी दोनच ऑप्शन अवेलेबल आहे. मग हिंदी किंवा इंग्लिश, मग बेटर वे मी इंग्लिश चूज करेल. भविष्यात पण मला सरकारी अधिकारी बनल्यानंतर महाराष्ट्रातच पोस्ट मिळेल याची काही गॅरंटी का? मिळाली तर चांगलीच, पण समजा नाही मिळाली महाराष्ट्रात तर मला दुसरी पण भाषा शिकावी लागेल. पण त्याचबरोबर बरंचसं ऍडमिनिस्ट्रेशन ही इंग्रजी भाषेत असतं, म्हणजे ह्याचा साधा सोप्या शब्दात इंग्रजी शिकावी लागणार आहे. मग सुरुवात का नाही करायची, आजच करून टाकूया. सोशिओलॉजी मध्ये आपण लेक्चर्स करत असताना तुम्हाला 100% नोट्स मराठीत दिल्या जातील. तुमच्या प्रिंटेड नोट्स, तुम्हाला दिलेल्या पीपीटी, वर्गामध्ये वापरल्या जाणारी भाषा ही मराठीच असेल, परंतु त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी शब्द सोशिओलॉजीच्या टर्मिनॉलॉजी ह्या देखील इथे सांगितल्या जातील. आणि त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे. जे साधारण नाही, जास्त आहे त्याच्यापेक्षा अनन्यसाधारण. का बरं? कारण प्रश्न मला इंग्लिश मध्ये येतो, मला प्रश्नच समजला नाही तर मी उत्तर काय लिहिणार? आणि म्हणून इंग्रजी भाषेतला सिलेबस मराठी भाषेच्या सिलेबस बरोबर आपल्याकडे नक्की असला पाहिजे. बघा, त्यांनी तिथे 6 थिंकर्स मांडलेले दिसताना 6 थिंकर दिसतात, पण ऍक्च्युली जर विचार केला तर बेसिक 3च आपल्याला थिअरीज शिकायच्या आहेत. बाकीचे जे 2 ते 3 थिंकर आहेत हे तीच थिअरी पुढे पुढे घेऊन जातात. मग त्यामुळे सोशिओलॉजी जर तुम्ही बघितलं तर 2 महत्वाचे मुद्दे आहेत. सगळ्या ह्युमॅनिटीजच्या ऑप्शनल सब्जेक्ट मध्ये, म्हणजे युपीएससी मध्ये जे जे ह्युमॅनिटीजचे सब्जेक्ट आहेत त्या प्रत्येक ह्युमॅनिटीज सब्जेक्ट मध्ये कोणीतरी स्कॉलर असतात, त्यांनी थिअरी लिहिलेली असते, बरोबर की नाही? त्यामुळे थिअरी येणारच आहे. पण सोशिओलॉजी हा असा एकच सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात कमी विचारवंत तुम्हाला अभ्यास करायला लागतात, ऍडव्हान्टेज मिळणार, बरोबर आहे की नाही? आणि त्याचा अजून एक फायदा कसा आहे, पेपर 1 आणि पेपर 2 एकमेकांशी डायरेक्टली कनेक्टेड आहे. कसं करून दाखवतो? इथे नाव दिसतंय का? कार्ल मार्क्स नावाचं नाव दिसतंय का? आहे काय बाबा? हा, कार्ल मार्क्स नावाचे एक विचारवंत आहेत. मग हे जे विचारवंत आहेत त्यांनी एक थिअरी दिली, त्यालाच म्हणलं जातं मार्क्सिस्ट थिअरी. मार्क्सवर ना मार्क्सिस्ट थिअरी, कार्ल मार्क्स यांचा मार्क्सवाद. मग मार्क्स यांच्या विचाराच्या आधारावर भारतीय समाजाचा अभ्यास करतात ते थिंकर आहेत A.R. देसाई. लिहिलंय का बघा इथे? मला तुम्ही सांगा, एकदा केला पेपर 1 मध्ये की पेपर 2 मध्ये भारतीय समाजामध्ये त्यांचाच मार्क्सवाद अप्लाय करायचा, A.R. देसाईचा रेफरन्स घ्यायचा, झाला तो पण टॉपिक सोपा. आहे का? बघा, दुसरा धडा घेऊया. इमिल दुर्कीम नावाचे अभ्यासक आहेत का? बघा, हायलाइट करतो मी मुद्दा तुमच्यासाठी. त्यांनी दिलेली जी थिअरी आहे त्याला म्हटलं जातं प्रकार्यवाद. मग त्याचाच वापर करून आपल्याला काय दिसतात, M.N. श्रीनिवास हा अभ्यास करताना दिसतात. फंक्शनलिझमची थिअरी म्हणतात दुर्कीम, आणि तीच थिअरी, फंक्शनलिझमची थिअरी M.N. श्रीनिवास भारतीय समाजाचा अभ्यास करताना वापरतात. तसंच जर तुम्ही बघितलं तर इतरही ठिकाणी तुम्हाला दिसेल, उदाहरणार्थ टलकाट पार्सन जे तुम्हाला दिसतात हे फंक्शनलिस्ट आहेत. इमिल दुर्कीम 19व्या शतकातले, टलकाट पार्सन आणि रॉबर्ट मर्टन हे 20व्या शतकातले फंक्शनलिस्ट आहेत. म्हणजेच काय, मला एकदा दुर्कीम समजले की टलकाट पार्सन त्याच्यामध्ये ऍडिशन करतात, रॉबर्ट मर्टन त्याच्यामध्ये ऍडिशन करतात. थिअरी समजली, ऍडिशन समजून घ्यायला अवघड जाणार नाही. पेपर 2 मध्ये आलं, भारतीय अभ्यासक भारतीय समाजामध्ये तोच विचार मांडतात, मग तो देखील समजून घ्यायला मला सोपा जाणार आहे. असा आहे सिलेबस सोशिओलॉजी. आणि त्यामुळे तुम्ही जर बघितलं, ऍक्च्युली दिसतानाच दिसतोय 2च पानाचा सिलेबस. ज्यांनी पीडीएफ ओपन केली, किती पानाचा सिलेबस आहे? 2 पानाचा सिलेबस आहे. त्यात पण तुम्हाला मी मर्ज करायला शिकवतोय की कसे टॉपिक एक मिनिट मर्ज होणार आहेत. आता जसं जसं आपण पुढे येऊ ना, तुम्हाला अजून त्याच्यामधली गंमत बघायला मिळणार. काय गंमत आहे बघा, पुढच्या टॉपिक कडे जाईल. तुमच्या सिलेबस मध्ये 5वा टॉपिक आहे का रे? काय नाव आहे रे टॉपिकचं? हा, स्तरीकरण व गतिशीलता. आता इंग्लिश शब्द पण समजून घ्यायला लागेल. स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी. बघा, मिळाले का नवीन नवीन शब्द शिकायला? आता तुम्ही मला सांगा, आपण समाजामध्ये वेगवेगळे स्तर बघतो का रे समाजात वेगवेगळे स्तर? कोणते कोणते स्तर असतात रे? हा, मध्यम वर्ग असतो, उच्च वर्ग असतो, निम्न वर्ग असतो. मग आता त्यांनी काय केलं, आर्थिक निकषांच्या आधारावर स्तरीकरण केलं समाजाचं. मग तसेच वेगवेगळे निकष आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या स्तरावर समाज
आपल्याला विभागलेला दिसतो, तो का दिसतो ह्याचा अभ्यास आपल्याला सोशिओलॉजी करायला सांगते आणि त्याचे सगळे पॉइंट्स आपल्याला तिथे दिलेले आहेत. तर आपण जाऊया आपल्या पेपर 2 मध्ये, जो ग्रीन कलरचा बॉक्स तुम्हाला दिसतोय, तुम्ही बघा भारतीय समाजातले वेगवेगळे स्तर आपल्याला अभ्यासायला त्यांनी तिथे दिलेले आहेत. दिलंय का बघा, कास्ट सिस्टीम हा स्तर आहे का? अरे जातीच्या आधारावर स्तरीकरण झालं का भारतामध्ये? झालं. बघा वर्गाच्या आधारावर स्तरीकरण झालं का? त्यांनी सांगतानाच आपल्याला सिलेबस मधला मुद्दाच सांगितलाय बघा, सी नावाचा मुद्दा जो आहे, मध्यम वर्ग. बघा आपल्या मित्राने केलाय का सोशिओलॉजीचा आधी अभ्यास? केलाय का तुम्ही सोशिओलॉजीचा आधी कधी अभ्यास? तुम्ही 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 उत्तर दिलं ना. तुम्ही केलाय का कधी आधी सोशिओलॉजीचा अभ्यास? नाही केला तरी देखील सिलेबस मधला मुद्दा सांगू शकले का? अरे कारण सोशिओलॉजी म्हणजे समाजाचं शास्त्र, म्हणजे समाज तर मला माहितीये ना. शास्त्रीय पद्धतीने मी अभ्यास करायला किंवा बघायला आता सुरुवात करेल, पण याचा अर्थ मला माहितीच नाही असं थोडीच. एखादी गोष्ट मला अभ्यास करून समजायला सोपी कधी पडेल, जेव्हा त्याचं बेसिक मला माहित असतं. आणि त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांना मी म्हणेन, माझा या सब्जेक्टचा बेसिक तयार नाही असं तुम्ही म्हणायचंच सोडून दे. कारण तुम्ही या समाजाचे जे सदस्य आहात, तर तुम्हाला समाज माहिती नाही का? माहित तुम्हाला भारतातली जाती व्यवस्था माहितीये की? असं कोणी आहे का वर्गात ज्याला जाती व्यवस्थाच माहित नाही? जात असते हे माहित नाही असं आहे कोणी वर्ग? नाही. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आदिवासी समुदाय आहेत हे माहितीच नाही असं कोणी आहे का वर्गात? नाही. बरोबर की नाही? भारतामध्ये वेगवेगळ्या वर्ग व्यवस्था आहेत असं माहितीच नाही असं कोणी आहे का? नाहीये. हा, आता त्याचा शास्त्रीय अभ्यास मात्र करावा लागेल, इन डेप्थ स्टडी करावा लागेल, लोक त्याच्याबद्दल काय काय बोलतात ते करावं लागेल, काय प्रश्न आहेत ते बघून माझ्या अभ्यासाकडे मला रूप बनवावं लागेल. तर साध्या सोप्या शब्दात मी एकदा पेपर 1 मध्ये गेलो आणि तिथे मी जर स्टडी केलं, काय स्टडी केलं तर बाबा समाजामध्ये क्लास म्हणजे वर्गाच्या आधारावर कशा प्रकारे वर्गीकरण केलं जातं की मला लगेच पेपर 1 मध्ये अभ्यास करता येईल का रे? बघा, जर पेपर 1 मधला मी स्टेटस ग्रुप म्हणजे दर्जाच्या आधारावर समाजामध्ये वेगवेगळे समूह किंवा स्तर बनतात असं म्हणलं की मी लगेच येईल आणि कास्ट सिस्टीम समजून. समाजामध्ये मी एथनिसिटी आणि रेस म्हणजेच काय रे, वांशिकता आणि वंश या आधारावर, नृजातीयता अशी पण त्याला संकल्पना वापरली जाते. असं जेव्हा मी पेपर 1 मधला अभ्यास करेल तेव्हा मला कळेल, अरे आदिवासी समुदाय तर त्याच्या वांशिकतेच्या आधारावर तर ओळखला जातो. आणि अशा प्रकारचा जेव्हा मी अभ्यास करायला सुरुवात करेल तेव्हा मी त्याला म्हणतो इंटिग्रेटेड किंवा सिम्बायोटिक रिलेशनशिप असल्यामुळे इंटिग्रेटेड स्टडी. आणि त्यामुळे पेपर 1 मधला एक धडा केला की आपण जातो आणि पेपर 2 मधला धडा करून घेतो, जेणेकरून माझी बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी माझी एकदा झाली, मला थिअरी कळाली, कन्सेप्ट कळाली, पेपर 2 मध्ये फक्त ऍप्लिकेशन पाहिजे. आणि त्यामुळे पेपर 2 खूप सोपा आहे. पण जर का अभ्यास त्याचा निग्लेक्ट करायचा असेल, पेपर 2 खूप सोपा आहे. पेपर 1 चा आधार घेता घेता पेपर 2 करत जाण्यामुळे 2 गोष्टींचा फायदा होतो. एक म्हणजे माझा वेळ वाचतो. आणि आपण बऱ्याचदा ही चर्चा मांडली, जे लोक सीएस मध्ये माझ्या बरोबर वेगवेगळ्या लेक्चर्सला जोडलेले आहेत, की माझा वेळ हा सगळ्यात महत्वाचा रिसोर्स आहे. कारण मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास पूर्ण करून परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करायची. मग मला जिथे जिथे वेळ वाचवता येईल ना, तिथे तिथे मी प्राधान्य दिलं पाहिजे. मग माझा वेळ तर वाचला. आणि दुसरा खूप गरजेची बाब आहे की मला जर पेपर 1 आणि पेपर 2 लिंक करता आलं तर माझ्या उत्तरामध्ये पण मला त्याचे लिंकेजेस मांडता येतात आणि आपोआपच माझे मार्क वाढतात. शेवट हा सगळा खटाटोप कशासाठी मांडलाय? हा, मार्क मिळवण्यासाठीच तर आपण इथे बसलेलो आहे. बाकी काय कारण आहे? का बसलो आपण सगळेजण इथं? आणि आपल्याला एक परीक्षा पास करायची. कशामुळे परीक्षा पास होईल? जर एका विशिष्ट मार्कांपेक्षा जास्त मार्क मला पडले तर माझी परीक्षा पास होईल. किती आहेत हे विशिष्ट मार्क? युपीएससीने नाही सांगितले. ते म्हणतात एवढी लोक आम्ही घेणार आहे. चर्चेसाठी आपण असं म्हणूया की 900 लोक आम्ही यावर्षी घेणार आहे. मग ज्यांना टॉप 900 मार्क पडतील त्या लोकांना ते सिलेक्ट करणार आहे. म्हणजेच मला मार्क पाडायचे, गुण मिळवायचे, जास्तीत जास्त गुण मिळवायचे. मग मला जिथे वेळ वाचवता येईल आणि मला जिथे गुण मिळवण्याची, मार्क्स मिळवण्याची संधी मिळेल ती मला सोडता कामा नये. पेपर 1 आणि पेपर 2 जर मी एकत्र करून शिकलो तर मला काय होईल? सगळ्यात जास्त फायदा होईल. असंच तुम्हाला पेपर पुढच्या टॉपिक्स मध्ये पण दिसतं. आता इथे तर सगळी गंमतच गंमत आहे बघा.
पेपर वनचा बघा पॉलिटिक्स अँड सोसायटी 7वा धडा. ठीक आहे. काय लिहिलंय तुमच्या सिलेबस मध्ये? येस, राजकारण आणि समाज. पेपर 2 मध्ये पण आहे का रे तसाच धडा? आहे का? आहे की बघा, राजकारण आणि समाज का. ठीक आहे. आता तुमच्या सोपं करण्यासाठी मी ते दोन शेजारी शेजारी ठेवतो. जे लोक तुमच्याकडे असणाऱ्या पीडीएफ किंवा हार्ड कॉपी मध्ये बघतात त्यांना थोडी पानं पलटायला लागतील, पण हरकत नाही. आता तुम्ही बघा, इथले मेजॉरिटी टॉपिक्स तुम्हाला जसेच्या तसे मांडलेले दिसतात का? बघा बरं, दिसतात का? आहे का रे? बरोबर. नेशन, स्टेट, सिटिझनशिप आहे का इकडे? आहे का? नेशन मध्ये स्टेट का? पॉलिटिकल पार्टीज आहे का रे बाबा? पॉलिटिकल पार्टी प्रेशर ग्रुप आहे का? पॉलिटिकल पार्टी प्रेशर, पॉलिटिकल इलिट, पॉवर इलिट. बरोबर. ठीक आहे. बघा, आता जो सेक्युलरायझेशन धडा आहे हा इथल्या रिलीजन मध्ये ते बघा इथं आहे का रे? दिसते का? कॉमन कॉमन दिसते. आता तुम्ही विचार करा, आपण जे आता चर्चा केली प्रोटेस्ट आणि एजिटेशन, नाही का, सुरुवातीला एक्झाम्पल दिलं कॉक्रोच जनता पार्टीने सध्या चर्चा जी मोठ्या प्रमाणात मांडली दिसते, तर भारतातलं उदाहरण झालं. पेपर वन मध्ये आपण इंटरनॅशनल एक्झाम्पल पण दिलं. उदाहरणार्थ चीनमध्ये जनरेशन झी, जेन झीचं सरकार आलं. अरे माहितीये ना, तिथले जे पंतप्रधान आहेत ते अगदी यंग आहेत. हा, नेपाळमध्ये, सॉरी, बरोबर की नाही? नेपाळमधले जे पंतप्रधान आहेत ते अगदी तरुण पंतप्रधान झाले का? कारण तिथल्या तरुणांनी मोठा उठाव तिथे केला आणि ते म्हणली म्हातारा कोतारा नको आम्हाला, आणि म्हातारी काय काम नीट करेना, असं त्यांचं म्हणणं होतं. माझं काय म्हणणं. तसंच बांगलादेशात पण झालेलं दिसलं आपल्याला. काय झालं तिथल्या तरुण वर्गाने, विशेषतः विद्यार्थ्यांना, अजून तरुण लोक, विद्यार्थी म्हणजे अजून तरुण असतात, त्यांनी तिथल्या शासनाविरुद्ध मोठा काय उभारला, उठाव उठाव केला, ज्याला आपण म्हणूया आंदोलन केलं. तिथल्या पंतप्रधानांना देश सोडून पळून जावं लागलं. म्हणजेच काय रे, आपल्याला ज्या गोष्टी आपल्या भारताच्या आजूबाजूला जगभरामध्ये दिसतात त्या पेपर वन मधल्या कन्सेप्ट बरोबर समजून घ्यायच्या आणि मग यायचं आणि पेपर 2 मध्ये त्याचं ऍप्लिकेशन करायचं. बघा, दिसता दिसता तुम्हाला काय दिसतात? बऱ्याचशा गोष्टी कॉमन दिसतात. आता शेवटचा धडा, त्याच्यामधला लिंक करूया. धडा म्हणजे आस्पेक्ट म्हणूया त्याच्यामधला. तो जर लिंक केला तर बघा काय आहे, 9वा धडा आहे पेपर वन. काय नाव आहे धड्याचं? येस, नातेदारी व्यवस्था. तसाच धडा आपल्याला पेपर 2 चा पण तिथे दिलेला दिसतो. बघा, दिसतोय का? बघा बरं, पेपर 2 मध्ये कुठे दिसतोय? हा, सेमच धडा आहे, नातेदारी व्यवस्था. फक्त काय शब्द जोडला? भारतातील नातेदारी व्यवस्था. साहजिकच पेपर 2 मध्ये काय शिकायचंय? भारतीय समाजशास्त्र शिकायचंय. मग आता तुम्ही बघा किती गोष्टी याच्यामध्ये कॉमन आहेत, आपण शोध करूया. आहे का? बघा, लिनिएज आणि डिसेंट नावाचं जे इथे दिलेलं आहे तसंच तुम्हाला इथे पण दिलंय का हे? अरे, वंश आणि वंशावळ, वंशावळ आणि वंश परंपरा नावाचा धडा आहे. बघा पुढे, बघा इथे दिसतंय का रे तुम्हाला? फॅमिली, मॅरेज, किनशिप, हे टॉपिक आहे. फॅमिली, हाऊस होल्ड मॅरेजेस आहे का रे? फॅमिली अँड मॅरेजेस इन इंडिया, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही बघा इथे आहे का टाइप्स ऑफ अँड फॉर्म्स ऑफ हे फॅमिली. ठीक आहे. आता बघा पॅट्रियार्कल सेक्शुअल डिव्हिजन ऑफ लेबर आहे का? पुरुष प्रधान संस्कृती आणि लिंग आधारावरील श्रम विभाजन आहे का रे धडा? तुम्हाला दिसतंय का? बघा, तुम्ही विचार करा, आहे का कॉमन टॉपिक्स आहेत ना? मग ती सिलेबस कमी होताना दिसतोय, कळते का? असंच तुम्ही 10वा धडा जर बघितला आणि इकडचा पण सोशल चेंजचा धडा बघितला तर तुम्हाला बरेचसे धडे ते काय दिसतील, एकमेकांमध्ये मर्ज होत आहेत, एकमेकांशी समान असल्यामुळे अभ्यास करायला सोपे जाणार आहेत, हे मला कळालं. बरं, आता अजून एक गोष्ट तुम्हाला इथे सांगणार आहे. ज्यांच्याकडे सिलेबस त्यांनी थोडं लक्ष द्या. पेपर 1 मध्ये आपण जाऊया आणि पेपर 1 मधल्या 4थ्या धड्याचं नाव काय आहे? समाजशास्त्रीय विचारवंत. जे साध्या सोप्या शब्दात काय? समाजशास्त्रातील विचारवंत, थिअरीज, सोशिओलॉजिकल थिअरीज आपल्याला तिथे करायच्या. मग आता 5व्या धड्यात जा बरं जरा. 5व्या धड्यामध्ये ज्यांच्याकडे काही कारणानिमित्त सिलेबस नसेल, म्हणजे मोबाईल फोन नाहीये, कोणी नसेलच वर्गात, मोबाईल फोन आणला नाहीये, पण नसेल ते आपल्याला स्क्रीनवर पण बघताना दिसू शकतात. बरं, 5व्या धड्यात तुम्ही गेले, त्यातला बी पॉईंट बघा. बी पॉईंट काय म्हणतात रे? हा, सामाजिक स्तरीकरणाचे
सिद्धांत. कोणते सिद्धांत अभ्यास करायचे असतील रे? आर्थिक सिद्धांत करायचे आहेत का? राजकीय सिद्धांत करायचे आहेत का? मग कोणते करायचे? समाजशास्त्रीय म्हणजेच काय बघा, 5व्या धड्यातला जो बी पॉइंट आहे, तुम्हाला काय अभ्यास करायला सांगतोय रे? अरे पुन्हा एकदा काय सांगतोय? सोशिओलॉजीला थेरीज सांगतोय. कोणत्या थेरी सांगतोय बघा, पुढे जाऊन जरा. हा, पुढे सांगा बरं. पुढे सांगा बरं. हा, आता 4थ्या धड्यात जा परत. पहिले विचारवंत कोण आहे? मार्क्स. काय सांगणार? मार्क्सवादी विचार सांगणार. दुसरे विचारवंत कोण आहे? त्यांची थेरीचं नाव आपण ऑलरेडी काय सांगितलं होतं? संरचनात्मक किंवा प्रकारवादी विचारवंत आहेत. मग आणि तिसरे थिंकर कोण आहे? मॅक्स वेबर. मग वेबर कोणती थेरी सांगतात? वेबेरियन थेरी सांगतात. आता परत या 5व्या धड्यामध्ये आता वाचता काय विचारलं? अरे सेमच विचारले का? हो, सेमच विचारले. आता बेस थिअरी एकदा मी शिकलो की त्याला मला स्तरीकरणाला कसं अप्लाय करता येईल ते त्या धड्यात शिकायचं. बरं, इथे संपत नाही. 7व्या धड्यात या बरं. 7व्या धड्यात काय दिलं रे? पहिला पॉइंट काय शिकायचं रे याच्यात? परत एकदा सत्तेचे मार्क्सवादी विचार. मार्क्सवादी काय म्हणूया? मार्क्सवाद म्हणजेच विचार असतो. वाद या शब्दाचा अर्थ विचार. मग सत्तेचे आपण काय म्हणूया? मार्क्सिस्ट थिअरी. पॉवरची मार्क्सिस्ट थिअरी, पॉवरची फंक्शनलिस्ट थिअरी, पॉवरची वेबेरियन थिअरी, हे शिकायचं त्याच्यामध्ये. बरोबर, पुढे येऊया बरं. 8व्या धड्यात या. 8व्या धड्यात काय लिहिलंय तिथे? धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत. पहिला मुद्दा बघा तिथे. मग धर्माचे कोणते समाजशास्त्रीय सिद्धांत असेल? मार्क्स काय म्हणतात? वेबर काय म्हणतात? फंक्शनलिस्ट काय म्हणतात? ते शिकायचं. आणि थोडंसं एक्स्ट्रा शिकायचं. पण तेच गोष्टी शिकायच्या. आता तुम्ही विचार करा, तुम्ही 10व्या धड्यात या. 10व्या धड्यात आली का? कोणता धडा आहे? हा, सामाजिक बदल म्हणूया ना, सोपा करून टाकाय. सोशल चेंजचा धडा आला. पहिला त्यातला सब पॉइंट वाचा बरोबर. सेमच लिहिलंय का रे बघा, आहे की नाही? सामाजिक बदलाचे समाजशास्त्रीय विचारवंत. मग काय विचारवंत काय म्हणतील? मार्क्स काय म्हणतात समाजाच्या बदलाबद्दल? दुर्खीम काय म्हणतात समाजाच्या बदलाबद्दल? आणि वेबर काय म्हणतात समाजाच्या बदलाबद्दल? हे पुन्हा एकदा काय करतं? तुमचा बेस तयार करतं. आता बघा, पेपर 1 मध्येच, पेपर 1 मध्ये किती टॉपिक तुम्हाला एकमेकांशी जोडून टाकतात. बरोबर आहे? आणि त्यामुळे माझ्या सोशिओलॉजीचा फाउंडेशन काय असणार आहे? 4था धडा सोशिओलॉजीचे विचारवंत. एकदा मी ते केले की माझ्या सिलेबस मधला जवळजवळ 50% अभ्यास करण्याचा जो एफर्ट टाकायचा अभ्यास आहे तो कम्प्लीट झाला. मार्काचं वेटेज पण त्याला भरपूर आहे. पण मार्काच्या वेटेज मध्ये 2 प्रकार येईल ना. एक तर डायरेक्ट प्रश्न येतील 4थ्या धड्यावर. पण 5व्या धड्यावर जरी प्रश्न आला तरी देखील त्याच्या उत्तरामध्ये मला थिंकर लिहावे लागतात. तर मला जवळजवळ सगळ्याच उत्तरांमध्ये या थिंकर पैकी 1-2 थिंकर वापरण्याची गरज निर्माण होते. त्यामुळे एकदा माझा 4था धडा अभ्यास करून झाला की माझ्या डोक्याचा अर्धा, ज्याला आपण म्हणूया वेटेज आहे त्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनानं, ते मला कव्हर करायचं झालं तर माझ्या डोक्यामध्ये नेहमी काय पाहिजे? सोशिओलॉजीचे थिंकर्स तयारी करणं गरजेचं आहे. मग आपण उद्यापासून सुरुवात करत असताना सोशिओलॉजिकल थिंकर्सला हात घालण्यासाठी जी बेसिक गरज लागणार आहे त्याची सुरुवात करू. आणि त्यामुळे उद्यापासूनचे 3 लेक्चर आपण सिलेबस मधल्या पहिल्या धड्यातल्या पहिल्या धड्यावर चर्चा करणार आहोत. सिलेबस मध्ये बघा, पेपर 1 मधला पहिला धडा समाजशास्त्र. एक सब्जेक्ट काय आहे, एक डिसिप्लिन कशी आहे, एक विद्याशाखा काय, याची चर्चा करणार ते. आणि त्यातला पहिला मुद्दा काय बघा, पहिला टॉपिक युरोपातील आधुनिकता आणि समाजातील बदल आणि समाजशास्त्राचा उदय. मग बरोबर आहे ना. मग आपण सोशिओलॉजी सब्जेक्ट आता शिकायला सुरुवात करणार आहे. तर सोशिओलॉजी सब्जेक्टचा उदय कसा झाला ह्याची आधी आपण अभ्यास करूया. त्याचे 2 उद्देश आहेत की सोशिओलॉजी सब्जेक्टचा इमर्जन्स आपल्याला कळेल, कसा उदय झाला, म्हणून आपण त्याचा अभ्यास करतो. आणि त्याचा जो बेस आहे तो आपल्याला कार्ल मार्क्स या विचारवंतांचा अभ्यास सुरू करण्यासाठी लागतो. कारण कार्ल मार्क्स या सामाजिक बदलाचा विचार करतात, त्याच्याकडे पाहतात आणि मग त्यांना थेअरी सुचते आणि तिथे थेअरी लिहितात. मग आधी आपल्याला माहित पाहिजे ना युरोपात काय बदल झाला. बरोबर की नाही?
आणि तुमच्यापैकी बहुतांश लोक इथे भारतात जन्माला आले असल्यामुळे युरोपाबद्दल आपल्याला फारशी माहिती नसावी अशी शक्यता. हा, आता एक ऍडव्हान्टेज की तुम्हाला जीएस मध्ये वर्ल्ड हिस्ट्री पार्ट आहे सिलेबस मध्ये, आणि त्यामध्ये तुम्ही युरोपियन हिस्ट्री मधला काही भाग नक्की शिकता, जसं की फ्रेंच रिव्होल्युशन शिकता आणि काही गोष्टी शिकता. तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. त्यामुळे काळजी करू नका, बेस नाही असा विचार करायचा नाही. बेस आहे आपल्याला सोशल करतो ना, सांगतो ना तुम्हाला. त्यामुळे घाबरायचं नाही. सब्जेक्ट सोपा आहे, त्याला अजून आपण सोपं करू. आयुष्यासारखं आयुष्य सोपंच असतं रे, आपण त्याला अजून सोपं बनवायचं असतं, सुंदर बनवायचं असतं. लोक कॉम्प्लिकेटेड बनवत असतात. सोप्याकडे जायचं. आयुष्यात काय करायचंय, सोपं आणि सुंदर गोष्टी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. सोशलॉजी बद्दल आपण उद्यापासून अप्लाय करूया. उद्याच आपलं टार्गेट आहे, उद्याच्या पासून 3 लेक्चरचं आपलं टार्गेट आहे, आणि ते टार्गेट आहे पहिला धडा कम्प्लीट करणं. या धड्यावर ऑलमोस्ट एव्हरी इयर एक तरी प्रश्न येतोच. म्हणजे या आठवड्याच्या शेवटी कमीत कमी 10 ते 20 मार्क, एक प्रश्न 10 मार्काचा येतो किंवा कधी कधी 20 मार्काचा प्रश्न येतो. 10 आणि 20 अशा 2 प्रकारचे प्रश्न येतात युपीएससी मध्ये आपल्याला. तर यातल्या एका प्रश्नाची तयारी तर आपल्या पहिल्याच आठवड्यामध्ये होऊन जाणार आहे. आणि त्यामुळे बघा, आपला परीक्षेकडे बघण्याचा किंवा या लेक्चर्सकडे तयारीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय परीक्षार्थी. मी तुम्हाला सिंपल सांगितलं, पुढच्या 3 लेक्चर्सची आपली काय असणार आहे रूपरेषा, आणि त्याच्यामधनं आपल्याला परीक्षेमधल्या वेटेज मधलं किती मार्कांचं काम करता येणार आहे. तर कमीत कमी एक प्रश्न आपल्याला बऱ्याचदा या टॉपिकवर विचारलेला दिसणार आहे. तर मग आपण अभ्यासाला त्या दृष्टिकोनातून सुरुवात करता येईल. आणि कळालं का? मग समजून घेतलंय कसं असणार आहे आपला लेक्चर. आपल्या लेक्चरमध्ये 2 सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असणार आहेत. ते म्हणजे टॉपिक बाय टॉपिक आपण सिलेबसला हात घालणार आहोत. तो टॉपिकला हात घातल्यानंतर तो टॉपिक डिस्कस करत असताना आपल्याकडे त्याची एखादी पीपीटी बनवलेली असणार आहे. ही पीपीटीचा वापर करत असताना ते लेक्चर आपण डिस्कस करत असताना काही ठिकाणी गरज असेल तिथे मी हँड रिटन पण लिहिणार आहे. विशेषतः जे इंडियन सोसायटीची लेक्चर ज्यांनी अटेंड केलेली आहेत त्यांना माहिती आहे आपण बोर्डचा किती डिटेलमध्ये वापर करतो. तर तसंच तुम्ही पण जाता जाता नोट्स बनवायचा आहे. फक्त इथे थोडीशी आपण काळजी घेणार आहे की वर्गामध्ये शिकवत असताना विशेषतः जेव्हा मी डिस्कस करतोय तेव्हा कॉन्सन्ट्रेशन तुमचं ऐकण्यावर असलं पाहिजे. इफ यू वॉन्ट यू कॅन कीप मेकिंग द रनिंग नोट्स. पण रनिंग नोट्स याचा अर्थ असा नाही की जे बोर्डावर दिले ते मी लिहित बसलोय का, कारण ही देणारच की पीपीटी तुम्हाला. आपली बॅच बनेल द युनिक अकॅडमीच्या ऍपवर. जशी तुमची जीएसची बॅच आहे तशीच तुमची सोशलॉजी ऑप्शनलची एक बॅच तिथे तुम्हाला दिसेल. आणि त्या बॅचवर आपण जे लेक्चर्स आपली चालली आहेत, लेक्चर संपलं की ती पीपीटी मी अपलोड करतो. मग ती तुम्ही वाचून त्याच्यामधनं काय करू शकता, तुमच्या स्वतःच्या मायक्रो नोट्स बनवून ठेवू शकता. आहे जशीच्या तशी दिली तरी चालेलच चालेल, पण त्याच्यापेक्षा अजून एक स्ट्रॅटेजी आहे ती थोड्या वेळाने तुमच्या समोर शेअर करतो, तशी पण आपण करू शकतो. म्हणजे काय करायचंय, लेक्चर बाय लेक्चर प्लॅन असणार आहे. कुठली लेक्चर कुठलं लेक्चर कधी घेतलं जाईल, किती त्याला टाइम लागेल, ते झाल्यानंतर किती मार्काचं माझं कव्हरेज झालं, त्याच्यावर कोणते पीवायक्यू आले होते, हे प्रत्येक टॉपिक बाय टॉपिक आपल्या डिस्कशन मध्ये असेल. आणि माझी अशी अपेक्षा आहे आणि इच्छा पण आहे की तुम्ही पण तेवढ्या स्ट्रक्चर्ड मॅनर मध्ये डिस्कशन करायचं. सब्जेक्ट एकदम इंटरेस्टिंग आहे, शिकायला पण मजा येणार आहे. आता ते काय इंडियन सोसायटी केलं असल्यामुळे तुम्ही मला सांगायला गरज नाही की तुम्हाला शिकायला सब्जेक्ट मजाच येणार आहे. पण अप्रोच स्ट्रक्चर्ड असला की ती माझ्या मार्कांमध्ये पण कन्वर्ट करणं आपल्याला शक्य होणार आहे. मग सिलेबस बद्दल लेक्चर्स हा जो पॉईंट आपण डिस्कस करत होतो त्यातल्या 2 महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या. एक म्हणजे स्ट्रक्चर्ड पद्धतीने आपण सिलेबसला हात घालणार आहोत. आणि अभ्यास करत असताना महत्वाचा भाग आहे पेपर 1 आणि पेपर 2 चं इंटिग्रेशन आपण करणार आहोत. हेच इंटिग्रेशन तुम्हाला आपल्या प्रिंटेड नोट्स मध्ये पण केलेलं दिसेल. प्रिंटेड नोट्स मध्ये मला 100% सिलेबस कव्हर केलेला आहे. त्यात पेपर 1 चा धडा आणि पेपर 2 चा धडा बऱ्याच ठिकाणी मला अलाइन करून दिलेले आहे. एकदा तुम्हाला प्रिंटेड कॉपी मिळाली की त्या तुम्हाला ज्याला आपण म्हणूया दाखवून देईल. उद्या लेक्चरला येताना मी आपल्या जे प्रिंटेड नोट्स आहेत त्याही घेऊन येईल. 3 बुकलेट्स आहेत, त्याचा फोटो मी तुम्हाला इथे दाखवतो, उद्या हार्ड कॉपी दाखवतो. आपली जशी बॅच चालू होईल येत्या काळामध्ये तर तुम्हाला प्रिंटेड कॉपीज नोट्सच्या मिळून जातील. त्या दुसऱ्या टाईपचं मटेरियल तुम्हाला अभ्यासासाठी मिळेल. म्हणजे तुम्हाला किती मटेरियल मिळणार आहे अभ्यासासाठी, एक म्हणजे आपल्या क्लासच्या पीपीटी ज्या तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुमच्या बॅचवर अपलोड होतील, तिथून तुम्ही वाचू शकता. त्याचबरोबर काही जे महत्वाचे धडे आहेत त्याच्या एक्स्ट्रा पण नोट्स बनवलेल्या आहेत.
त्याला आपण व्हाईट पीडीएफ म्हणतो. ते मुलांनीच नाव दिले त्याला व्हाईट पीडीएफ. का तर व्हाईट कलरवर ब्लॅक कलरवर व्हाईटवरच ब्लॅक नसतं. काय त्याला आवाज देऊन टाकला लोकांनी. व्हाईट पीडीएफ म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तोच टॉपिक जो आपण शिकलेलो पीपीटी ती जरा शॉर्ट मध्ये असते, पण तोच टॉपिक त्याच्यामध्ये अतिशय डिटेल मध्ये सांगितलेला आहे. निवडक टॉपिकच्या अशा व्हाईट पीपीटी अपलोड केल्या जातील. आणि तिसरं मटेरियल म्हणजे तुम्हाला मिळेल प्रिंटेड नोट्स. त्या देखील तुम्ही अभ्यासासाठी वापरू शकता. मग असा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता हा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला ते आपण जी चर्चा करतोय ते कोणतं अभ्यास साहित्य आहे हेही तुम्हाला इथे दाखवतो. मग आता जी आपण सगळी चर्चा मांडली ती तुम्हाला जे पहिल्या 3 त्यातले फोटो दिसत आहेत ते 3 बुकलेट बद्दल मी आता चर्चा मांडली. बघ झूम करून दाखव. 3 बुकलेट. हे पहिलं बुकलेट आहे, हे दुसरं बुकलेट आहे. ह्याचं काही नाव लिहायची गरज नाही, हे तुम्हाला मिळणारच आहे बरोबर. हे क्लास नोट्स आहेत आपल्या अकॅडमीच्या. हे दुसरं बुकलेट आहे आणि हे तिसरं बुकलेट. ह्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस सगळा कव्हर केलेला मिळेल. हे अकॅडमीकडून तुम्हाला मिळणार आहे. आता चौथा जो आपण म्हणूया नोट्स किंवा आपण त्याला म्हणूया मटेरियल अभ्यासासाठी आपलं आहे ती म्हणजे ही 2 पुस्तक. मग ही काय आहेत बाबा? त्यातलं जे तुम्हाला हे पुस्तक दिसतंय हे पुस्तक आहे क्वेश्चन पेपर अनालिसिस. आता कसं बघितलं तर सोशियोलॉजी हा ऑप्शनल सब्जेक्ट अनेक वर्ष आहे आपल्याला. पण त्यातला पण विशेषतः युपीएससीचे जुने पेपर आणि एमपीएससीचे 2025चा पेपर अजून ऍड नाहीये त्याच्यामध्ये, पण त्याच्या अगोदर पण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एकेकाळी होता 2006 ते 2011. त्यातले काही प्रश्न असे निवडक प्रश्नांची प्रश्नावली तिथे बनवली. त्याच्यामध्ये फक्त काय क्वेश्चन्स आहेत कसे ते टॉपिक बाय टॉपिक. म्हणजे उदाहरणार्थ सोमवारी जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात, मंगळवारी उद्या जेव्हा आपण पहिल्या धडा अभ्यासाला सुरुवात करूया, आता आवर्जून तुम्हाला त्यातलं इंग्लिशचं नाव सांगणार आहे. काय नाव सांगणार आहे? सोशल चेंज इन युरोप, मॉडर्निटी, सोशल चेंज इन युरोप अँड इमर्जन्स ऑफ सोशोलॉजी. हा धडा जेव्हा आपण उद्या सुरू करूया आणि तो 3 लेक्चर मध्ये आपण संपूयात, त्यानंतर तुम्ही या पुस्तकामधून त्याच्यावर कोणते प्रश्न आले होते हे बघून ठेवू शकता. लगेच उत्तर लिहायचे का? साहजिकच नाही लिहिता येणार आपल्याला, अपेक्षित पण नाहीये लगेच लिहिणं. आणि त्यामुळे ही एक स्ट्रॅटेजी सोशियोलॉजी या सब्जेक्ट बद्दल मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. ज्यांना ज्यांना योग्य वाटतंय ते नक्कीच ते फॉलो करा. की लिखाण करणे ही अपरिहार्य गोष्ट आहे तुमच्यासाठी. विदाउट रायटिंग प्रॅक्टिस आपण एक्झामिनेशनला जाणं हे आपल्याला अतिशय योग्य नाही. पण मग रायटिंग प्रॅक्टिस कधी करायची त्याला पण लॉजिक असलं पाहिजे. म्हणजे मी आज धडा अभ्यासाला सुरुवात केली, आज मी धड्यातला अर्धा भाग शिकून झालेला आहे आणि मग आज मी लगेच जाऊन प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन लिहू का? तर लिहिलं तर हरकत नाही, पण त्याच्यामध्ये काही चांगलं कंटेंट येण्याची शक्यता कमी दिसते. तर माझा जो टॉपिकच कम्प्लीट झाला नाही. बरं मग मी एक टॉपिक कम्प्लीट केला, मग मी लगेच प्रश्न लिहू का? लिहायला हरकत नाही, पण तरी देखील पूर्ण टॉपिक त्याच्यामध्ये तुमच्या उत्तरामध्ये उतरणार नाहीये. मग लिहिण्याची गडबड, उत्तर लिहिण्याची गडबड लगेच करता कामा नये. ऍटलीस्ट सोशियोलॉजी ऑप्शन लिहिण्याची गडबड आहे ना, हो, मग काय लिहायचे? नोट्स लिहायचे. लिहिणं नोट्स मी बनवू शकतो. आणि जेव्हा माझा सब्जेक्ट एका विशिष्ट लेवल पर्यंत येईल, मग सोशियोलॉजी मध्ये ती विशिष्ट लेवल कोणती? जेव्हा तुमचे सोशियोलॉजीचे थिंकर्स अभ्यास करून होतील. चौथा धडा आपला पूर्ण होईल. त्यानंतर आपण एक स्वतंत्र सेपरेट लेक्चर घेतो 2 तासाचं. त्या लेक्चरचं नावच असतं आन्सर रायटिंग स्किल डेव्हलपमेंट. उत्तर लिखाण कौशल्य कसं विकसित करायचं ह्याची चर्चा ते 2 तास आपण करतो. त्यात मी अनेक मुद्दे तुमच्या समोर मांडतो. काही क्वेश्चन्स घेतो प्रिव्हियस इयरला आलेले, त्याची उत्तरं कशी असली पाहिजे याचा तुम्हाला ड्राफ्ट पण इथे दाखवतो. आणि त्या 2 तासाच्या चर्चेत तुम्हाला कळतं माझ्याकडे असलेले इन्फॉर्मेशन नॉलेजच्या आधारावर मी कसं उत्तर लिहिलं पाहिजे. आणि मग त्यानंतर तुम्ही उत्तर लिहायला घेणं गरजेचं आहे. तर उत्तरे लिहायचीच आहेत, लिखाण करायचंच आहे, पण मग ते पहिल्या दिवसापासून केल्यामुळे फायदा होईल का हे थोडंसं डाऊटफुल आहे. पण एका विशिष्ट लेवल नंतर ते करायला लागल्यावर त्याचा जास्त फायदा होईल हे मात्र निश्चित आहे. आता ही माझी वैयक्तिक स्ट्रॅटेजी आहे. तुम्ही त्याचा प्रत्येकानं आपापला विचार करा. तुम्हाला जी योग्य स्ट्रॅटेजी वाटते ती तुम्ही इम्प्लिमेंट करा. परंतु जनरली अनेक विद्यार्थ्यांच्या आपल्या चर्चेमधून, अभ्यासामधून, त्यांच्या बरोबरच्या आपण म्हणूया डेली रुटीन कनेक्शन्स मधून मला हे समजलेलं आहे की थिंकर्स कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा तुम्ही आन्सर रायटिंग करायला सुरुवात करता तेव्हा त्याच्यामध्ये
विशिष्ट ज्याला आपण म्हणू गरजे इतपत कंटेंट तुमच्या उत्तरामध्ये यायला सुरुवात होतं, तर मग ते वाचून मला सांगता येतं की बाबा इथे हे 2 पॉईंट चांगले लिहिलेत, हे 2 पॉईंट एक्स्ट्रा लिहिणं गरजेचं होतं. जोपर्यंत आपल्याकडे कंटेंट नाही तोपर्यंत जेव्हा आपण लिहायला जातो तर ते फार वरवरचं उत्तर असतं. पण मग त्याला इव्हॅल्युएट तरी कसं करणार, त्याला फीडबॅक तरी कसा देणार, ही मात्र अवघडाची थोडीशी अवघड बाब आहे. अरे कळते? ठीक आहे. मग त्याबद्दल पण मी एक तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं की पुढे आपला अभ्यास कसा असणार आहे. तर इमिजिएट 1 आठवड्याचं तुम्हाला प्लॅनिंग सांगितलंय. फायनल डेट पण आपण ठरवलेली की आपण सगळ्यांनी टार्गेट ठेवूया डिसेंबर एंड पर्यंत बॅच कंप्लीट करायची. पण आपला जो अनुभव आहे त्यानुसार फर्स्ट वीक ऑफ जानेवारी मध्ये आपली बॅच नक्की कंप्लीट होईल. त्यास आपल्याला मागच्या 15-16 ज्या बॅचेस आपण केलेल्या 17 बॅचेस केल्या त्याच्यावर दिसतं. मग तुमच्यासाठी एक छान रेडीमेड मटेरियल घेऊन आलेलो आहोत आपण आणि ते आहे समाजशास्त्र डिकोडिंग नावाचं एक पुस्तक आहे आणि ते आहे मॉडेल आन्सर्स. काही क्वेश्चन्स घेतलेले आणि त्याची मॉडेल आन्सर्स तिथे लिहिलेली आहेत. मग तुमचा अभ्यास एका लेवलच्या पुढे गेला की तुम्ही काय करायचं, काही पीवायक्यू घ्यायचे आणि ते पीवायक्यू ची उत्तरं लिहून बघायची आणि ती या पुस्तकातून क्रॉस चेक करून बघायची. जिथे जिथे चांगले पॉइंट आले छान आहे, जिथे जिथे कमी पडलं तिथे तुम्हाला हे पुस्तक मदत करू शकतं. तर पेपर 1चं मॉडेल आन्सर्सचं बुक आपण तुमच्यासाठी पब्लिश केलेले मराठीमधून हे तुम्हाला काय आपल्याला उपलब्ध आहे. ठीक आहे. तर आपण जर बघितलं तर हे तुमचं आहे रेडीमेड सोर्स ऑफ मटेरियल. मग त्याच्यामध्ये पहिल्या 3 ज्या दिसतात, येस बोला. सर पेपर 1 साठी जेवढे सोर्स म्हणजे तुम्ही जे शिकवता वर्गात ते नोट्स वगैरे पीपीटी आणि एक 4 पुस्तक एवढे पेपर 1 साठी सर. तर पहिले जे 3 बुकलेट्स आहेत त्यात पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिले. हा, चौथं जे तुम्हाला इमेज दिसते तर क्वेश्चन पेपर्सचं अनालिसिस दिलंय. टॉपिक बाय टॉपिक कोणते प्रश्न आले होते ते दिलेले आणि पिवळ्या कलर मध्ये जे तुम्हाला दिसतंय समाजशास्त्र डिकोडिंग त्याच्यामध्ये मॉडेल आन्सर्स आहेत, पण ती पेपर 1चीच आहे. फक्त पेपर 2 वर आपलं काम चालू आहे, त्याला थोडा वेळ लागेल. ठीक आहे. ह्याला आपण म्हणतो रेडी रेफरन्स डेटा. म्हणजे हा डायरेक्ट उचलून तुम्ही अभ्यासाला लागू शकता. प्लस आपल्या पीपीटी आहेतच, पण हे सोडून काही मटेरियल तुम्हाला रेफरन्स मटेरियल म्हणून वाचता येऊ शकतं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय लिस्ट अनंत आहे, शेकडो पुस्तकं उपलब्ध आहेत. मग काय करायची, सगळी विकत घ्यायची का? बिलकुल नाही. मग ही विकत घ्यायची का? लिस्ट मध्ये लिहून ठेवू शकता. ठीक आहे. त्याच्यामध्ये प्रदीप आगलावे सरांची 2-3 पुस्तकं आहेत, ती चांगली आहेत. त्याच्यामध्ये बराचसा सिलेबस आपल्याला दिलाय. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ जे आहे, मुक्त विद्यापीठ आहे, ओपन युनिव्हर्सिटी, त्याचंही मटेरियल उपलब्ध आहे. तुमच्यापैकी कोणी करत असेल YCMU मधनं, हा नाही घ्यायची, तेच तर सांग, आता लगेच नाही घ्यायची. जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करेल तेव्हा मी काही काही ठराविक ठिकाणी सांगेल त्यावेळी हा धडा आहे ना, हा प्रदीप आगलावे सरांच्या या पुस्तकामध्ये चांगला दिलाय, वाचून घ्या. किंवा हे विचारवंत आहेत, हे या मूलभूत समाजशास्त्रीय विचारवंत नावाच्या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये दिलेले एक्स्ट्रा म्हणून वाचा. तुम्ही नाही वाचलं तरी हरकत नाही, कारण आपले नोट्स पीपीटी प्लस प्रिंटेड नोट्स मध्ये 99% सिलेबस कव्हर केलेला आहे. 100ही म्हणू शकतो. कशाला ऍटिट्यूड द्यायचा? 90% सिलेबस आपल्या नोट्स मध्ये कम्प्लीट केलेला आहे. पीपीटी प्लस प्रिंटेड नोट्स मध्ये 90% सिलेबस आहे. तेवढा जरी तुम्ही वाचला तरी देखील जवळजवळ 99% प्रश्नाची उत्तरं तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सोडवू शकता. आता तुम्हाला ठरवायचं आहे की आधी तो कम्प्लीट करून 1% बरं ठीक आहे ना, आपण 90% म्हणू. 99 म्हणलं बऱ्याच लोकांना टेन्शन येणार आहे. उगाच युट्यूबवर कमेंट टाकायची लोक. युट्यूबवर पण चालू आहे ना लेक्चर, म्हणून हरकत आहे. 99% तुम्ही चेक करून बघा. पण आपण हंबल राहूया, विनम्र राहूया आणि आपण असं म्हणूया 95% सिलेबस आणि 95% प्रश्न हे आपल्या नोट्स मधून कव्हर होतील. मग राहिलेले 5% प्रश्न आणि नोट्ससाठी तुम्ही रेफरन्स मटेरियल वाचू शकता. पण मग तुमच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून आधी 95%वर फोकस करायचा आहे का 5%वर फोकस करायचा आहे, हा लॉजिकल प्रश्न उत्तर तुम्ही सगळेजण देऊ शकता. मग माझं काय असलं पाहिजे फर्स्ट प्रेफरन्स? 95%वर फोकस करूया. ते कम्प्लीट झालं मग तुम्ही टेस्ट सिरीज लिहायला लागलात आणि मग मी तुम्हाला म्हणलं अरे मस्त लिहितंय उत्तर, एखादा 1000 पॉईंट एक्स्ट्रा असला असता तर अजूनच मजा आली असती उत्तरामध्ये. पण त्यावेळेस तुम्ही म्हणा सर कुठून आणू हा पॉईंट, मी सांगेल की तेव्हा
पण तोपर्यंत आपण काय करू, प्रॅक्टिकल अप्रोच, परीक्षार्थी विरुद्ध विद्यार्थी ही जी डिमांड मगाशी मी तुमच्यासमोर मांडली होती. विद्यार्थी असेल तो काय करेल, लगेच पुस्तकाच्या दुकानात जाईल, सगळे रेफरन्स बुक विकत घेईल आणि वाचायला सुरुवात करेल, कारण तो विद्यार्थी आहे, त्याला विद्या अर्जन करण्याची गडबड आहे, घाई आहे. पण जो परीक्षार्थी असेल तो म्हणेल नाही नाही, सिक्वेन्स काय सांगितली मला, बेसिक बुक्स पाहिजे, जीएसचा प्रकार झाला, ठीक आहे. आणि ती तर मी अशी कादंबरी वाचल्यासारखी वाचून टाक, पटपट पटपट वाचून टाक, ठरवलं ते 2 दिवसात वाचून, काहीच अवघड नाही. कुठली 3 पुस्तकं म्हणतोय मी, अरे ती नाही का मग अशी दाखवली, कोणती रे, हा 11वी आणि 12वीची एक्स्ट्रा आहे, तर तिसरं पुस्तक आहे ते एक्स्ट्रा आहे. मग मी अगदीच स्टार्ट करायची म्हणलं तर 11वी आणि 12वीचं एक एक पुस्तक महाराष्ट्र बोर्डाचं वाचायचं ठरवलं. अरे 10वी 11वीच्या 12वीच्या मुलांची पुस्तकं रे ती, आपण मोठे आहेत की त्यांच्यापेक्षा. ठरवलं तर 2 दिवसात माझी ती 2 पुस्तकं आता वेगळी होऊन जातील. झालं ना बेसिक फाउंडेशन माझं, मग मी फोकस करेल याच्यावर. आणि याच्यापेक्षा पण महत्वाचं आहे ते म्हणजे आपण वर्गात शिकवतो ती पीपीटी, कारण त्याच्यामध्ये सगळ्या अभ्यासाचा खरंच दिलेला असतो. त्याच्यामध्ये पीवायक्यू काय आलेले, कोणता टॉपिक डिस्कशन मध्ये, त्यानुसार ती पीपीटी मधलं कंटेंट आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या वर्गातल्या डिस्कशन मधलं कंटेंट हे तिथे मॉडिफाय झालेलं असतं. आणि म्हणून सिक्वेन्सने जाणार आहोत ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे लगेच गडबड करायची नाही. याची 3 बुकलेट्स जी आहेत, पहिली तुम्हाला ही जी दिसतात ती तुम्हाला क्लासकडून मिळतील, त्यामुळे त्याची काही घाई करण्याची गरज नाही. बाकीची जो झोन आहे ती तुम्ही मार्केटमधनं तुम्हाला उपलब्ध आहे ती घेऊ शकता, किंवा बऱ्याचदा आपल्याकडे इथेच क्लासरूमच्या तिथे शेजारी बुक स्टॉल लावलेला असतो, त्यांच्याकडनं तुम्ही ही पुस्तकं उपलब्ध करून घेऊ शकता. तर ही पुस्तक आणि हे पुस्तक मला मार्केटमधून उपलब्ध होईल, ठीक आहे. अशा प्रकारे विचार करा. मग आता आपल्याला अभ्यास साहित्यही कळालं, संदर्भ साहित्यही कळालं, आणि मग त्याच्याकडे जाऊया. आणि आता जाऊया एक परीक्षार्थी म्हणून माझा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा. मी वाचन केलं, पण जी मग अशी चर्चा मांडली, नुसतं वाचून चालेल का रे बाबा, नाही चालणार. तर जे मी वाचलं, मी लेक्चर ऐकलं, मी सांगितलेले सगळं रिसोर्स मटेरियल पुस्तकं वाचली, नोट्स वाचल्या, आता मला टॉपिक कळालाय, पण मला जी समज आली टॉपिक बद्दलची ती मी कागदावर उतरून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. कारण मी जेव्हा 5, 6, 7, 8 तास अभ्यास केलेला आहे, 1, 2, 3 लेक्चर त्याचे अटेंड केलेले, म्हणजे आपण असं म्हणून 6 तास लेक्चर अटेंड केलं, मी 10 तास त्याचा स्वतः अभ्यास केला, हे 16 तासाचा माझी जी मेहनत आहे, त्या 16 तासात मला जे समजलेले आहे ते मी जर एक 4 पानावर लिहून ठेवलं तर पुढच्या वेळेस ते वाचायला मला 1च तास लागेल. 16 तासाची मेहनत मला 1 तासात रिवाइज करता येते जेव्हा मी पहिल्यांदा रिव्हिजन करतो. जेव्हा मी ती दुसऱ्यांदा रिवाइज करेल तेवढाच ती अर्ध्या तासात होईल. जेव्हा 30 4 पानं तिसऱ्यांदा रिवाइज करेल तेव्हा ती 10 मिनिटात होतील. 30 पानं मी जेव्हा परीक्षेच्या आधी रिवाइज करायला जाईल तर मला प्रत्येक पानाला 1च मिनिटं लागेल. मी जसं बघितलं मला आठवायला लागेल. तर मग हे करण्यासाठी म्हणजे एखादी गोष्ट जिला 16 तास लागतात ती मी 4 मिनिटात तेव्हाच करू शकतो जेव्हा ती मी नोट्स फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून ठेवलेली आहे आणि ती माझ्या स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये असली पाहिजे. स्वतःच्या हँडरायटिंग मध्ये असण्याची का, ज्याला आपण म्हणूया गरज आहे, किंवा का त्याचा अट्टास मी तुमच्या समोर मांडतोय. कारण जेव्हा मी माझ्या हस्ताक्षरात लिहितो तेव्हा मला समजल्याशिवाय मी लिहू शकत. मी एखादी गोष्ट वाचतोय, समजून घेतोय आणि त्याचा सार जेव्हा मी लिहितोय तेव्हा मला तो समजणं हा त्या प्रोसेस मधला भाग. मला समजलं तरच मी त्याचा क्रक्स लिहू शकतो ना. आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला पीपीटीज मिळणार आहे, पीडीएफ मिळणार आहे, तेव्हा त्या वाचून लगेच त्याचा सार नोट्स फॉर्मॅटमध्ये तुमच्या वहीमध्ये बनवायला सुरुवात करायची. जशीच्या तशी लिहिली तरी हरकत नाही, पण जशीच्या तशी लिहिण्यामध्ये काय होतं, आपल्याला शाळा कॉलेज मधली जी प्रथा पडलेली ती मध्ये काय दिसलं की लिहायचं. जेव्हा आपण प्रोजेक्ट सबमिशन करत होतो कॉलेजमध्ये आपण काय करत होतो, बघ आणि लिही, काय समजतंय माहित नाही, म्हणून तसं नाही करायचं. जसेच्या तसं लिहिण्यापेक्षा मी समजून घेईल आणि मग ते उतरवेल. जिथे अडचण वाटते तिथे जसेच्या तसं लिहून ठेवलं तरी चालेल, पण नोट बनवण्याची प्रक्रिया पहिल्या दिवसापासून सुरू करायची. पहिल्याच दिवशी बेस्ट नोट बनवता येणार नाही, हेही सत्य परिस्थिती आहे. कसं होईल ना, मी पवायला शिकलो आणि पाण्यात उडी मारली, मी डायरेक्ट मायकल फिलिपच बनलो. मायकल फिलिप माहिती आहे कोण रे? हा, स्विमिंग मध्ये त्याला किती किती मेडल मिळाली ऑलिम्पिक मध्ये? 23.
सुवर्ण पदक आहेत. तशी 26 का 27 त्याला मेडल मिळालेली आहेत, पण तो नेहमी म्हणतो मला 23च मेडल मिळाले. बघा काय ऍटिट्यूड. काय म्हणतो तो, जिथे मला गोल्ड मेडल मिळालं तिथेच मी जिंकलो, जिथे मला सिल्वर मेडल मिळालं तिथे मी हारलो कारण माझ्यापेक्षा कोणतरी बेटर प्रिपेअर्ड होता. जिथे मला ब्रॉन्झ मेडल मिळालं त्याबद्दल तर मी बोलणार असं. आपण काय म्हणतोय, मला ऑलिम्पिक बघायचंच तरी तिकीट मिळावं. ऑलिम्पिक पार्टिसिपेशन, भारतामध्ये काय माहितीये तुम्हाला, ऑलिम्पियन म्हणतात एखाद्या खेळाडूला, आणि ते ऍज अ टॅग मिरवतात सगळीकडे की मी ऑलिम्पियन आहे. ऑलिम्पियन म्हणजे कोण, जो ऑलिम्पिकच्या स्पर्धेत फक्त भारताकडून सहभागी होता त्याला ऑलिम्पियन म्हणलं जातं. तो कुठे आणि मायकल फेल्प्स कुठे, तो म्हणतो मी ऑलिम्पिकच्या स्पर्धेत भाग घेतला किती वेळा ते मला माहित नाही, मी फक्त काय झालो 23च वेळा मी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल मिळवू शकलो, बाकीच्या 4 बद्दल मला विचारू नका कारण तेव्हा मी थांबलोय. रौप्य पदक, सिल्वर मेडल मिळालेला माणूस काय म्हणतोय, मी हारलो. तो ऍटिट्यूड त्याच्यामध्ये होता आणि म्हणून जगातली सगळ्यात जास्त ऑलिम्पिक मेडल मिळालेला तो व्यक्ती बनू शकतो. मला फक्त पार्टिसिपेटच व्हायचंय असा विचार करून जर स्पर्धेत उतरला तर मागा पडेल. आणि म्हणून मी फक्त UPSC ची परीक्षा देतोय असा विचार करून पडू नका. मला IAS अधिकारीच बनायचंय, टॉप रँक मध्ये यायचंय असंच डोक्यामध्ये जेव्हा तुम्ही ठरवून निघाल तेव्हाच तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकाल. आणि बेस्टच तर द्यायला आलोय आपण. आणि त्यामुळे मेहनत करावीच लागणार आहे, मेहनतीला पर्याय नाही. मी तुम्हाला इथे काही खोटं सांगणार नाही की किती सोपं आहे, म्हणजे असं काही नाही तुम्ही जाता जाता रोज 3.5 मिनिटं अभ्यास केला तरी होईल, नाही होणार. रोज अभ्यास करावा लागेल, रोज मेहनत करावी लागेल. पण अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याला तुम्हाला काहीतरी म्हणजे असं काहीतरी आउट ऑफ द थिंगच करायचंय की रोज मला 27.5 तास अभ्यास करायचा, असं काहीही नाही. तुमच्यासारखेच अनेक विद्यार्थी अशाच इथल्या बाकांवर बसणारे साधेच विद्यार्थी, साधे शालेय एज्युकेशन, हे साधं कॉलेज वगैरे केलेले आहे, पण अपार मेहनत केलेली आहे, योग्य दिशा पकडलेली, योग्य दिशादर्शक पकडलेला आहे, फार मेहनत केलेली आहे. अशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्तरांवर यश मिळवलेलं आहे. आपल्याला मात्र या गोष्टी करायला. अरे काय मग रिसोर्सेस बद्दल मी तुम्हाला सांगितलंय. नोट मेकिंगची प्रक्रिया आपल्याला करायचीच आहे, त्याचा कारण प्रॅक्टिकली खूप जास्त फायदा आहे. मी जी मेहनत करतो ती मला पुढच्या वेळेस वेळ वाचवायला आणि क्वालिटी चांगली ठेवायला मदत करतं. कारण बघा, तुम्ही एकदा नोट काढून ठेवली ना आणि त्याची रिव्हिजन केली ना की तुमच्या डोक्यामध्ये छाप पडतो, लक्षात राहते फोटो सारखं. तुम्हाला माहितीये ना, आपली मेमरी फोटोजेनिक मेमरी असते. जी आपली जी मेमरी आहे ती फोटो स्वरूपामध्ये गोष्टी लक्षात ठेवते. आणि त्यामुळे बघा, आपण डोळे बंद केले की एखाद्या आवडत्या व्यक्तीचा कसा चेहराच डोळ्यासमोर येतो, है की नाही? त्यांनी केलेल्या खोड्या लक्षात राहतात, त्यांनी केलेले किस्से लक्षात येत नाही. काय लक्षात येतो, त्याचा चेहरा दिसायला लागतो, बरोबर की नाही? तो पण कोणता दिसतो, आवडता चेहरा दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय, आपली मेमरी ही फोटोजेनिक मेमरी आहे. त्याचा वापर परीक्षेसाठी करायचा. मी जर माझी नोट काढून ठेवली, पहिल्या धड्याची माझी 4 पानाची नोट आहे, ती जर परीक्षेपर्यंत जाईपर्यंत मी 5 वेळा वाचली तर ती माझ्या जशीच्या तशी लक्षात राहते. परीक्षेत प्रश्न आला, मी डोळे मिटले की मला नोट 5 पानाची जशीच्या तशी दिसते, त्यातले सिलेक्टेड 7-8 पॉईंट मला लिहायचे. अरे काय आवड, परीक्षेत उत्तर लिहिणं आवड नाही, त्याच्यासाठी ते लक्षात ठेवण्यासाठी जी स्टेप बाय स्टेप मेहनत करणं ही अवघड आहे. तिथे बरेच लोक मागे पडतात, तिथे आपण पुढे जाणार. आणि त्यामुळे अजूनही बरेच लोक कोणता ऑप्शनल घेऊन या चर्चेमध्ये अडकलेले असतील. कोणीतरी या चर्चेत अडकलेलं असेल की आता एमपीएससी ने ऑप्शनल काढून टाकलाय, मी आलो होतो UPSC ची तयारी करायला, सोपं दिसतंय एमपीएससी, तिकडे जाऊया, या चर्चेत अडकलो काय. काही लोक म्हणतात की एमपीएससी ची तयारी करायला मी आलो होतो तेव्हा तर ऑप्शनल होता, माझी तयारी पण होती ऑप्शनल करायची, आता एमपीएससी ऑप्शनल काढून टाकलाय, चला बरं झालं. नाही, पण तुम्ही अजून संधी सोडताय की जर ऑप्शनल तयारी केली नाही तर UPSCचा दरवाजा तुमच्यासाठी उघडणारच नाही. मग फक्तच एमपीएससीचा दरवाजा उघडा ठेवायचा आहे का एमपीएससी आणि UPSCचे दोन्ही दरवाजे उघडले आहेत, उघडे ठेवायला पाहिजेत, त्याचा विचार आजच कन्फर्म करायचा आहे का? कारण भविष्यात जाऊन मी जेव्हा प्रिलिम देणार आहे, मी तुम्हाला लिहून देतो आत्ताच की तुमच्यापैकी काही लोक किंवा तुमचे मित्रमंडळी असतील त्यातले बरेच लोक म्हणत असतील नाही बाबा आता आपण फक्त एमपीएससीच करणार, हा कमी मार्काची परीक्षा आहे, सोपी आहे, असाही माझा फोकस होतो. महाराष्ट्र सोडून कोण जाणार आहे बाहेर, काय तेव्हा बाहेर, हे तुमचे बऱ्याच लोकांचं जस्टिफिकेशन असते. असू दे, हरकत नाही, त्याच्या दृष्टीने तो बरोबर आहे व्यक्ती. पण जेव्हा 1-2 वर्षानंतर
तुम्ही फॉर्म म्हणजे एक्झामिनेशनच्या मोमेंटम मध्ये त्या 27चा अटेम्प्ट असेल, 28चा अटेम्प्ट असेल आणि फॉर्म भरायची वेळ येते, तेव्हा मनामध्ये एक मुद्दा नक्कीच येतो, केलायच की एमपीएससीचा अभ्यास, भरून टाकू की युपीएससीचा फॉर्म. येणार मनामध्ये, कारण काय फी कमी असेल किंवा बऱ्याच लोकांना फी नाही येत, तर मग काय हरकत आहे फॉर्म भरायला, तेवढीच प्रॅक्टिस होईल असं म्हणून काही लोक फॉर्म भरतात. अभ्यासही चांगला झालेला असतो, त्यांचं न कळत चाललेला असतो तो अभ्यास, कारण एमपीएससीचा केलेलाच आहे. आणि मग निघते ना युपीएससीची प्रिलिम आणि एमपीएससीची नाही निघत. आता जीएसचा अभ्यास चांगला आहे, आपोआप थोडं झालंय जीएसची प्रिलिम पास, जीएसचा अभ्यास चांगला आहे आणि आता 3च महिने युपीएससी मेन्सला, आता होईल काय ऑप्शनलची तयारी? अरे नाही बाबा, ऑप्शनलला 500 मार्काचं वेटेज आहे खूप डेप्थ मध्ये, तेवढ्या मधल्या काळात होणार नाही, अनेक लोकांची अडचण होणार. आणि बघा, त्यामुळे मी स्वतःच्या हाताने जेव्हा वेळ होता तेव्हा तो दगड काय केला, मी तो दगड जो आहे तो ठेवून दरवाजा उघडा ठेवायचा प्रयत्न केला नाही, मी काढून टाकला तो दगड, कुठं राहू देणं, कुठे मेहनत करायची. हा विचार करा, विशेषतः तुमची जी मित्रमंडळी जे एमपीएससीचा ऑप्शनल गेला म्हणून एमपीएससी चा अभ्यास करायचा असा विचार करतात, त्यांच्यापुढे ही लॉजिकली चर्चा मांडा, 2-3च वाक्याची मांडा. त्यानंतर जर त्यांना पटलं ठीक आहे, नाही पटलं प्रत्येकाचा आपापला मत असू शकतं, त्याला आपण रिस्पेक्ट करू. नोट्स बनवल्याचं पाहिजे, पहिल्या दिवसापासून आपण त्याच्या मागे लागणार, पहिल्याच दिवशी मला बेस्ट बनणार नाहीये, टप्प्याटप्प्यानं हळूहळू मला त्याची प्रॅक्टिस करत करत त्याची डेव्हलपमेंट होणार. ठीक आहे, नोट्स बनवणार आहोत आणि मग त्यातला ऑलमोस्ट शेवटचा मुद्दा आपण करूया. स्टॅटिक पार्ट सिलेबस आपला होईलच, पण करंट अफेअर्स महत्वाचं. आता आपण त्या ऑलमोस्ट सगळ्याच सब्जेक्टला कनेक्ट करतो, तुमच्या जीएस मध्ये पण कनेक्ट करतो, तसं सोशलॉजी मध्ये पण आपल्याला करंट अफेअर्स महत्वाचं आहे. मग किती महत्वाचं आहे, डायरेक्ट प्रश्न येतात का? जीएस मध्ये जेवढं करंट अफेअर्स विचारलं जातं तेवढं नाही विचारलं, विशेषतः पेपर 1 मध्ये नाही विचारलं. अगदी 2-3 प्रश्न इकडे येतात. पेपर 2 मध्ये मात्र जरा जास्त प्रश्न हे करंट अफेअर्सच्या रिलेशन मध्ये असतात, पण माझ्या उत्तरामध्ये मात्र मी करंट अफेअर्सचा रेफरन्स देऊ शकतो. उदाहरणार्थ, जे मगासपासून आपण चर्चेमध्ये उदाहरण मानतोय, की जर त्यांनी आपल्याला नोट विचारली, आंदोलनाबद्दल समाजशास्त्रीय विचारवंतांचा उपयोग करून चर्चा मांडा, नाही का? आपण मगाशी धड्यामध्ये बघितलं की सोशल, त्याला आपण एजिटेशन, सोशल प्रोटेस्ट अँड एजिटेशन, सोशियोलॉजिकल थिअरीज वापरून अनालिसिस करा, असा प्रश्न जर आला तर मी माझी त्याच्यामध्ये जे काही 5व्या-7व्या धड्यामध्ये शिकलो होतो ते सगळे लिहिल आणि तिथे कुठे कुठे जाताना रेफरन्स देईल की अशा प्रकारची आंदोलनं किंवा अशा प्रकारची आपल्याला गोष्टी भारतामध्ये नुकत्याच काळामध्ये कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीमध्ये केलेली दिसतात, किंवा नेपाळमध्ये याचं रूपांतर काय झालं, सक्सेसफुल झालं ना, त्यांची जे आंदोलन होते ते सक्सेसफुल झालं, शासनाने दुसऱ्या लोकांनी त्यांना निवडून दिलं, जुन्या लोकांना नाही निवडून दिलं. किंवा बांगलादेशाचं एक्झाम्पल देऊ शकतो. म्हणजे माझ्या उत्तरामध्ये करंटचा रेफरन्स पण मी देऊ शकतो, हा एक उपयोग आहे. काही काही ठिकाणी मला करंट अफेअर्स वर बेस्ड क्वेश्चन पण विचारले जातात आणि त्यामुळे मी करंट अफेअर्स वाचेल. कुठून वाचणार आहे? जसं आपण नेहमी चर्चा मांडतो, सगळ्यात बेसिक सोर्स काय करंट अफेअर्सचा? न्यूजपेपर. त्यानंतर काय, अनेक लोक त्याच्याबद्दलचं कंपायलेशन करतात, मंथली कंपायलेशन, म्हणजे काही मॅगझिन्स पण आहेत आणि काही कोचिंग इन्स्टिट्यूट पण करंट अफेअर्सचं मटेरियल तुमच्यासाठी देतात. जसं आपण द युनिक अकॅडमी पण मटेरियल बनवतो, मराठीमध्ये युनिक बुलेटिन नावाचं आपण मराठीमध्ये मटेरियल बनवतो. मग कंपायलेशन, पण सगळ्यांचा बेसिक सोर्स काय आहे? न्यूजपेपर आहे. न्यूजपेपर काय करतं, गव्हर्नमेंट वेबसाईट्स वरनं, गव्हर्नमेंटच्या सोर्सेस मधनं डेटा घेतात, पीआयबी एक्सेट्रा एक्सेट्रा. सो आपल्याला सोप्या भाषेमध्ये न्यूजपेपर मध्ये उपलब्ध आहे. मग आपण सगळ्यांनी न्यूजपेपर वाचूया. जीएसला तर गरजेचाच आहे आपल्याला, सोशियोलॉजीला पण त्याचा आपल्याला ऍडव्हान्टेज मिळेल आणि त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलचा उपयोग आपल्याला सगळ्यांना करता येईल. त्याच्यावर मी अशी जी आपल्या रिलेटेडची महत्वाची आर्टिकल्स असतात, गरजेचे आर्टिकल्स असतात, ती मी टाकत असतो. बघा, तुम्ही मागे मागे गेलात तर तुम्हाला आर्टिकल्स टाकलेले दिसत आहेत का? बघा बरं, आहेत का? बघा बरं. आणि त्या दोन्ही प्रकारे टाकतो मी. मोस्टली इंग्लिश आर्टिकल्स पण आपण टाकतो. इंडियन एक्सप्रेस, द हिंदू या न्यूजपेपर मध्ये पण चांगले चांगले आर्टिकल येतात आणि ते फार अवघड नाही इंग्रजी भाषा. आपल्याला काही एकदा वाचायचं, समजून घ्यायचं ना, आपल्या अभ्यासात त्यातला मुद्दा ऍड केला की विषय संपला.
आणि मी वाचून तिथे टाकले याचा अर्थ माझ्या त्या आता अभ्यासात आल्यामुळे आपण जेव्हा धडा शिकणार आहोत चर्चा करणार आहोत आपोआप ते आपल्या डिस्कशन मध्ये त्यातले मुद्दे येऊन जातात है की नाही. आणि मागच्या 3-4 वर्षांची न्यूजपेपर आर्टिकल्स अपलोड केलेली आहेत त्याच्यावर आणि त्यामुळे त्याच्यातनं काय करा तुम्ही ते एकदा जावा. प्लस अजून त्याच्यामध्ये बऱ्याच आपण काही काही ऍक्टिव्हिटी करत असतो. उदाहरणार्थ सोशल प्रिझम नावाचं एक मधल्या काळामध्ये सिरीज आपण चालवत होतो ज्याच्यामध्ये सोशोलॉजीतले टॉपिक करंट बेस कनेक्ट करून आपण एक 1 पेज नोट त्याची द्यायचो. ते थोडंसं ऍडव्हान्स लिहायचं जसं आपला अभ्यास पुढे जाईल तसं ती सोशल प्रिझमची आर्टिकल तुम्हाला वाचायला मी सांगेन. आज काही गरज नाही त्याची बघायची म्हणून आज त्याला मी सांगत पण नाही कसं सर्च करा कुठे गरज नाही. ज्यावेळी जी गरज टप्पा निर्माण होईल त्या टप्प्याला काय अभ्यास करायचा मी ते तुम्हाला सांगेल. ठीक आहे. मग अशा प्रकारे करंट अफेअर्स आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड करणार आहे. हा आतापर्यंत सगळा जो डिस्कशन केला हा अभ्यासाचा भाग याला म्हणतात अभ्यास करणं. लेक्चर अटेंड केलं, पुस्तकं वाचली, नोट्स बनवल्या, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स इंटिग्रेट केले याला म्हणतात अभ्यास. अभ्यास झाला पण आता तो उतरवायचा आहे कशामध्ये? अरे परीक्षेमध्ये उत्तरामध्ये उतरवायचा आहे आणि त्यामुळे काय करायचंय? येस, आन्सर रायटिंग स्किल तुमचं डेव्हलप असलं पाहिजे. मग त्याच्यावर आपण विशेष फोकस करतो. आपण ऑलरेडी तो पॉईंट कव्हर केला की आपण एक सेपरेट लेक्चर देऊ त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन आणि मग त्यानंतर तुम्ही PYQs लिहायला सुरुवात करायची. प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन्स टॉपिक बाय टॉपिक लिहायचे. मला आणून दाखवले तरी चालतील त्याच्यावर तुम्हाला फीडबॅक देईल. आणि ही प्रॅक्टिस झाल्यानंतर ऍक्च्युअल रंगीत तालीम कुठं करायची आपल्याला? टेस्ट सिरीज, सराव चाचणी मालिका. टेस्ट सिरीज पण तुम्हाला असते की तुम्हाला पुढच्या वर्षी लॉजिक आहे ऑब्व्हियसली पुढच्या वर्षी तुम्ही ती देणार आहात. सिलेबस पूर्ण झाला की सिलेबस चालू असताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लिहायचे, क्वेश्चन सोडवायचे आणि एकदा सिलेबस कम्प्लीट झाला की मग पूर्ण एक टेस्ट सिरीज आहे ती देखील तुम्ही देऊ शकता. असा आपला अभ्यास पूर्ण झाला की तुम्ही रेडी होता तुमच्या UPSCच्या मेन्सच्या एक्झामिनेशन हॉलमध्ये जाऊन पेपर द्या. अरे काय आला का? मग अशा प्रकारे आपण सगळेजण अभ्यास करणार आहोत. तर मग आपला असा अभ्यास होत असताना तुम्ही टप्प्याटप्प्याला आपण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ओरिएंट करणार आहोत, गाईड करणार आहोत आणि अशा प्रकारे आपला सिलेबस कंप्लीट करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करा. तर माझ्यातर्फे आजच्या सेशन मध्ये आपण एवढंच डिस्कस करणार आहोत. पण तरी देखील तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता. नाव सेशन इज ओपन फॉर क्वेश्चन अँड आन्सर. जे लोक ऑनलाईन स्टुडंट बसलेले आहेत झूम वासिय त्यांना रोजच्या लेक्चर नंतर पण आपण काही वेळ ठेवणार आहोत, लेट्स से 5 मिनिटं लेक्चर मधला, ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर जे आजच्या धड्यामध्ये आपण शिकले त्यासाठी ठेवणार आहोत. आणि त्यामध्ये आपण आपल्या वर्गातील बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या परवानगीने ऑनलाईन स्टुडंटला क्वेश्चन आन्सर मध्ये प्राधान्य दिले. त्यांना पहिला प्रश्न विचारू दे, मग आपण त्यांचे प्रश्नांचं निरसन करूया. लेक्चर झाल्यानंतर पण ऑफलाईन तुम्ही सगळे जण आल्यामुळे तुम्हाला जास्त अप्रोचेबल असणार आहे. वर्गाचं लेक्चर झाल्यानंतर पण तुम्ही भेटू शकता. मग ऑनलाईन स्टुडंट्स काही डाऊट आहे तुमच्या याच्यामध्ये? एक स्टुडंट विचारतात आज 5:30 ला लेक्चर आहे का? हो हो 5:30 वाजता पण लेक्चर इंग्लिश मिडियम बॅचचं लेक्चर. ठीक आहे. तर आपलं टायमिंग हेच असणार आहे 11 ते 1. आपण इथे मराठी मीडियम सोशिओलॉजीची बॅच आपली चालेल ती आपली इथे गुरुकृपा कॉम्प्लेक्स ज्ञानेश्वर पादुका चौक फर्ग्युसन रोडच्या शेजारी मॉडर्न कॉलेज रोडवर छत्रपती शिवाजीनगर पुणे भारत पृथ्वी या ठिकाणी असणार आहे. सूर्यमाला काय माहित आपल्याला परत राहावं कोणी लेक्चर अटेंड करत असेल तर त्यांना व्यवस्थित पत्ता असा करावा म्हणून सांगितलेलं आहे असेल. आणि इंग्लिश मिडियमची बॅच बाकी सगळा पत्ता सेम आहे, फक्त सेनापती बापट रोड इथे जी आपली दुसरी ब्रांच आहे त्या ठिकाणी इंग्लिश मिडियमची बॅच संध्याकाळी 5:30 वाजता असणार आहे. ठीक आहे. प्रवीण आपल्याला जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर दिले. ओके चालेल. येस, क्लासरूम मध्ये बसलेले स्टुडंट तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हा इंग्लिश मध्ये, कारण कसं आहे मग ते टर्मिनॉलॉजी ते शब्द ती वाक्य रचना महत्वाची आहे. काही शब्द त्यांना पण आपण मराठीतून सांगतो, कारण बऱ्याचदा असं होतं एखादा शब्द इंग्रजीपेक्षा मराठीत समजायला सोपा असतो. बहुतांश मुलं मराठीच असतात, म्हणजे त्यांची मातृभाषा मराठी असते. त्यांनी मीडियम इंग्लिश चूज केले त्यामुळे त्या भाषेमध्ये आपण इंग्लिशचा वापर करतो.
हा वाचून घ्या. एकदम सोपं आहे आणि मी त्याचं काय सांगितलं ते असं वाचायचं की जसं काही आपण एखादं नॉर्मली पुस्तक वाचतो, कादंबरी वाचतो किंवा कुठली एखादी गोष्ट आपण एकदम क्विकली वाचतो ना. मग तिथे आपल्याला त्याचे काही नोट्स काढायचे नाहीत सध्या. त्यातलं काही आडलं तर उगाच सर्च करत बसायचं नाही. त्याचा फक्त एकच कारण आहे की आपल्याला सब्जेक्ट बरोबर एक तोड ओळख व्हावी की बघून नक्की काय आहे. ते एकदा झालं की लेक्चर पासून आपण ते करणार. तर हे मला एक जनरल युपीएससी बद्दल तर असं म्हणतात की म्हणजे युपीएससीच्या मीडियमसाठी मराठी मीडियमचं सिलेक्शन करून होतात, इंग्रजी मीडियमला जास्त प्राधान्य असतात. बरोबर. नाही त्याचे स्टॅटिस्टिक्स बघा ना तुम्ही. कारण इंग्रजी मधून ज्याला आपण म्हणूया प्रश्न काय म्हणतात त्याला आपण इंग्रजीमधून परीक्षा देणाऱ्यांच्या मुलांची संख्या किती आहे याचा विचार करा. पूर्ण भारतभरातली लोक इंग्रजीमधून परीक्षा देतात आणि त्यामुळे तो नंबर पण जास्त आहे. मराठीमधून परीक्षा देणारी संख्या मुलांची महाराष्ट्रापुरती लिमिटेड आहे आणि त्यात पण महाराष्ट्रामध्ये पण सगळी मुलं मराठीतून देतील. बरेचसे लोक ते इंग्लिश मधून पण देतात. काही निवडक लोक असतील ते हिंदी मधून पण देतात. त्यांनी कदाचित हिंदी मीडियम मधून उर्दू मीडियम मधून त्यांचं शिक्षण झालं असेल तर ते त्यात काही प्रमाणातले लोक आहेत जे मराठी मीडियम मधून एक्झामिनेशन देतात आणि त्यामुळे प्रपोर्शनेट मध्ये तो नंबर आपल्याला कमी दिसतो. पण शेवट तुम्ही हा विचार करा ना, एखादा व्यक्ती जर तेलुगू मीडियम मधून पास होऊ शकतो, तमिळ मीडियम मधून पास होऊ शकतो, तर तो मराठी मीडियम मधून पण पास होऊ शकतो. याचा अर्थ भाषेबद्दल त्यांचं काही असं विशिष्ट प्रिजुडिसेस नाहीयेत की तुम्ही इंग्लिश मधून केलं तर प्रेफरन्स असेल. कोणत्याही भाषेतून करा, मीडियम तुमचं जे निवडाल त्या मीडियम म्हणजे ती भाषेमध्ये तुमचं प्रभुत्व पाहिजे. त्या भाषेमध्ये अभ्यास करून तुम्हाला तितक्याच चांगल्या क्वालिटीचं उत्तर पण लिहिता आलं पाहिजे. शेवट तुमच्या उत्तराला पाहून मार्क दिले जाणार आहेत, नाही तुम्ही कोणती भाषा वापरा. असं वाटायला लागलं की सगळं हा हे फिलिंग येतं जनरली. आता तसं बघितलं तर जीएस मध्ये आपल्याला अनेक सब्जेक्ट आहेत जे आपण जर विचार केला. जीएस पेपर 1 मध्ये हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सोसायटी आहे. पेपर 2 मध्ये पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, सोशल जस्टिस आहे, IR आहे. पेपर 3 मध्ये इकॉनॉमिक्स आहे, पेन्सिल पडेल इकॉनॉमिक्स आहे, एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक आहे, अजून हा इंटरनल सिक्युरिटी आहे, फोटो पण संपली माझी, एथिक्स राहिला. 10-12 सब्जेक्ट मिळून जीएस 4 पेपर बनतात. परंतु त्याची डेप्थ कंपॅरेटिव्हली कमी आहे. आणि सोशलॉजी हा एकच सब्जेक्ट आहे, कुठलाही ऑप्शनल घ्या तुम्ही, पण आपण म्हणूया सोशलॉजी एक ऑप्शनल म्हणून. त्याची सब्जेक्ट एक आहे पण त्याला मार्क 500. इथे सब्जेक्ट 10-12 सब्जेक्ट आहेत, सगळ्यात मिळून काय मार्क आहेत 1000. त्यामुळे प्रत्येक सब्जेक्टला जवळपास 100 मार्क आहेत. बरोबर आहे का? एका सब्जेक्टला आसपास 80 ते 100 मार्क आणि एका सब्जेक्टला 500 मार्क, तर तेवढी त्याची डेप्थ वाढणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्कोरिंग पोटेन्शियल जास्त असतो. म्हणजे हे मागच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस केलं, तुम्ही युट्यूबवर जाऊन नक्की बघा ते लेक्चर, की जीएस मध्ये तुम्हाला 250 पैकी 100 मार्क पाडले की चांगले मार्क पाडले असं म्हणलं जातं. 75 नाही, जनरली 75च्या आसपास मार्क लोकांना आजकाल पडतात पेपर 1 मध्ये, पेपर 3 मध्ये. पण 75 मार्क पडले तर स्कोर नाही होत. 250 पैकी पेपर मध्ये आपल्याला 100 मार्क पडले, जीएस पेपर 1 मध्ये, जीएस पेपर 2 मध्ये, 3 मध्ये, ठीक आहे, आणि 4 मध्ये, म्हणजे 1000 पैकी 400 पेक्षा जास्त मार्क पडले तर चांगले मार्क पडले असं जीएस बद्दल बोललं जातं. पण 1000 पैकी 400 म्हणजे 40%. बरोबर. पण आपण सोशलॉजी किंवा कुठल्याही ऑप्शनल बद्दल काय म्हटलं, मला जर 300 मार्क पडले, 500 पैकी 300 मार्क पडले तर चांगले, म्हणजे किती टक्के? 60%. मग टक्क्यामध्ये बघा ना, ऑप्शनलला जास्त टक्के मार्क पडू शकतात. शेवट टोटल मध्ये 1000 प्लस 250 प्लस 500 प्लस 275 अशीच तर टोटल लावणार आहेत ना फायनलची. त्यामुळे तुम्हाला जास्त मार्क कुठून मिळाले हे त्या शेवटच्या मार्कांमधून कुठून आले कोणाला काय करायचंय. शेवट टोटल मध्ये जास्त आल्याशी आपल्याला रँकची तिथे काय असतं रिलेशन असतं. त्यामुळे ऑप्शनल मध्ये स्कोरेबिलिटी जास्त आहे, मार्क मिळवण्याची क्षमता जास्त आहे आणि म्हणून लोक थोडं त्याच्यावर जास्त फोकस करतात.
ठीक आहे. येस. पेपरची लँग्वेज मराठी भाषा समजत नाही ते एकदम बेस्ट समजण्यासाठी काय आपण आज सुरुवातच केली म्हणून मी तुम्हाला सिलेबस कुठल्या भाषेत दाखवला, मग इंग्लिश मध्ये दाखवलं. इथे अजून दुसरं काय सांगितलं तुम्हाला, टेलिग्राम वरून मराठी PDF टाकली तशी इंग्लिश मधली पण टाकणार. आणि काय करणार, दोन्हीची प्रिंट आउट जवळ ठेवायची. प्लस आपण वर्गात शिकत असताना सगळं मराठी शिकणार आहे, पण त्या ठिकाणी एखादी जेव्हा कन्सेप्ट येणार आहे त्याचा इंग्लिश मधला शब्द तुम्हाला सांगितलं नाही, जेणेकरून तुम्ही त्यातल्या सोशोलॉजीतली जे महत्वाचे टर्मिनॉलॉजी आहे, शब्द आहेत, ते तुम्हाला इंग्लिश मध्ये पण माहिती असतील. मग मला प्रश्न वाचल्यानंतर इंग्लिश मधनं समजेल. काय पहिल्याच दिवसापासून आपण काम सुरू केलं त्याच्यावर, तुम्हाला त्याच्यावर हळूहळू समजणार आहे की कसं मला इंग्लिश मधला प्रश्न समजण्यामध्ये अडचण येणार नाही, या दृष्टिकोनानं काम केलं पाहिजे. ठीक आहे. शिक्षण भाषा आपण तिथे यूज करायला पाहिजे की आपण जी केलं की आपण आता आपोआप आपण जेव्हा अभ्यास करतो, पुस्तकं वाचतो, नोट्स वाचतो, तेव्हा ती सोशोलॉजीतली भाषा येतेच ना आपल्या वाचण्यात. वाचण्यात आली, लक्षात आली, नोट्स मध्ये आली, नोट्स मध्ये आली, परत रिव्हिजन मध्ये आली, उत्तरात आली. येणार आहे, बरोबर. तर मग त्यांना मार्क्स वगैरे घेतलं पडणार ना. सोशोलॉजिकल लँग्वेज तुम्ही लिहिली तर मार्क वाढणार. आणि त्यासाठी कॉन्शियसली प्रयत्न करण्याची गरज नाही, तुमच्या रोजच्या अभ्यासाच्या भागातूनच ते तयार होणार. काय अजून थांबूयात का मग? हे चला, मग उद्या सकाळी 11 वाजता आपण भेटणार आहोत आणि आपल्या पहिल्या धड्याला आपण चर्चेला सुरुवात करूया. चलो, थँक्यू एव्हरीबडी.